तर पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात करायची. या ठिकाणी सामना सुरू होतोय. तर चला विनंती असेल, या सामन्यासाठी आपण पाहतोय पंचांमध्ये थोडासा फेरबदल झालाय. आमचे सतीश कुरूप सर थोडीशी विश्रांती घेण्यासाठी आलेत आमच्या व्यासपीठावरती आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी सुशांतजी मांजरेकर, अजून एक मोठं नाव मुंबई टेनिस क्रिकेटचं, आणि त्याचबरोबर मुंबई MC अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त हे पंच कमिटी आहे. अतिशय जबरदस्त हे पंच आहेत. पारदर्शकता ही त्यांची ओळख आहे आणि नियमांचं कडेकोट पालन करणं ही त्यांची सातत्याने एक वेगळी छापच आहे. आणि आज आपण पाहतो की मुंबई टेनिस क्रिकेटला एक वेगळी दिशा दिली गेली आहे नियमांच्या माध्यमातून. असे पंच आपल्या मैदानावरती आपण पाहू शकता. 10PL सारखी मोठी क्रिकेटची स्पर्धा देखील यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्याचबरोबर मुंबईच्या कित्येक तरी प्रतिभावंत क्रिकेट स्पर्धांमध्ये या पंचांना आपण इन ऍक्शन पाहतो आणि आज आपले सौभाग्य की एवढे मोठे पंच या स्पर्धेला लाभले. तर गेम ऑन, ग्रीन सिग्नल येते पंचांच्या माध्यमातून. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो वाजिद. लेफ्ट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू थोडासा फेरबदल जाणवतोय कारण की मागील चेंडू डावखुर हाताचा फलंदाज आदिल याने खेळून काढला होता, परंतु आता आपण पाहू शकता उजव्या हाताचा बाबू फलंदाज येतोय. ही खेळपट्टी जर एकंदरीत जर पाहिली तर दोन्ही फलंदाजांना साथ देणारी आहे. हवेचा कुठल्याही प्रकारचा फरक या मैदानावरती सहसा दिसत नाही कारण की आसपास आपण पाहू शकता मैदानाच्या चौफेर उंच उंच इमारती आहेत आणि ज्यामुळेच की काय इथे हवा फॅक्टर करणार नाहीये. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खोलरपतीचा चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह केलंय वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दोन्ही फलंदाज विकेटवरती नजर सेट करण्याचा प्रयत्न करतायत की काय. शांत संयम अलगदरित्या चेंडूंना खेळून काढतायत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेतायत. कशा प्रकारे विकेटवरती सेट होता येईल याचा कदाचित ते प्रयत्न करतायत कारण की 8 षटकांचा हा सामना आहे आणि मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं मित्रांनो की 105 धावांचा भला मोठा डोंगर या धावफलकावरती आपण पाहिला, परंतु त्या धावांचा पाठलाग करत असताना जो खेळ दाखवला तो देखील अप्रतिम होता. थोड्याशा धावांनी बरोबर नक्कीच तो संघ पराभवाला सामोरा गेला, परंतु कौतुक करेन मी, खूप चांगला खेळ मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला. अवंतर चेंडू येतोय आणि अवंतर चेंडूच्या मदतीने अजून एक धावफलकावरती अंकित केली जाते. 3 धावा धावफलकावरती येत आहेत. खूप चांगला खेळ मैदानावरती होत असताना दोन्ही संघांच्या माध्यमातून, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. सर्व संघ तुल्यबळ म्हणावे लागतील कारण की प्रत्येक संघामध्ये एक आयकॉन खेळाडू आणि त्याचबरोबर या प्रभागातले नामवंत खेळाडू. परंतु यावेळेस पहा बॅटीची लिडिंग एज घेत चेंडू विसावतोय सरळ शॉर्ट थर्ड मॅन रिजनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला मोठा धक्का पहिल्या षटकामध्ये भेटतो आणि गोलंदाज वाजिद मात्र आता मात्र कुठेतरी यशस्वी ठरतोय. फलंदाज बाद होतोय. यावेळेस झेल टिपलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक बंटी यांनी. खूप चांगला जज केला चेंडूला. ज्या वेळेला बॅटीच्या अशा प्रकारे वेगाने एज घेत चेंडू हवेमध्ये फ्लाय होतो त्यावेळेला थोडेसे परिश्रम करावे लागतात. या ठिकाणी आगमन होतंय. फहीम सुर्वे नावाचं वादळ आलं होतं. विकी चषक पासून सुरुवात झाली आणि आज नावाचा बोलबाला झाला. ओमकार देसाईंनी मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला दिलं त्याने आता आगमन होतंय फहीम सुर्वे याचं. नक्कीच नक्कीच आता जो फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती होतोय फहीम, याच्यावरती एक नवीन इतिहास कोरला गेलाय. मागील काही दिवसांना विकी चषक हा एक प्रतिभावंत क्रिकेटची स्पर्धा या विभागाची मानली जाते आणि या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करत असताना फहीम याने 80 धावांचा अप्रतिम खेळी दाखवली. नॉट आउट 80 धावा केल्या आणि तिथून मात्र जर पाहिलं तर हा खेळाडू या परिसराचा स्टार खेळाडू का मानला जातो याची ओळख त्याने दिली आहे. आणि या स्पर्धेमध्ये
त्याच प्रकारचा खेळ त्याच्याकडून असणार याच्या तीळ मात्र शंका नाही, परंतु यावेळेस डेंजर झोन वरती होता खेळाडू. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी मात्र ही दात फेटाळली आहे. नक्कीच थोडीशी गडबड आपण पाहू शकता. धाव घेण्याचा अतिशय वेगाने प्रयत्न केला गेला, परंतु दैव बलवंत म्हणावं लागेल. तर प्रयत्न खूप चांगला होता. अतिशय वेगाने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. 8 षटकांचा सामना आहे आणि अशा प्रकारचा धोका घेणं थोडंसं महागडं ठरू शकलं असतं, परंतु फईम याचं करेन मी कौतुक, कारण की पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा मनसुबा त्याने आखला आणि हा मनसुबा त्याचा मात्र यशस्वी झाला. एक धाव जरूर भेटते. एक धावेने धाव फलकावरती आपण पाहू शकता स्कोर जाऊन पोहोचतोय 4च्या घरामध्ये. शांत सुरक्षित सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एक मोहरा जरूर गारद झालाय, परंतु मनसुबे मोठे आहेत आणि हेच मनसुबे दाखवलेत. ऑन साइडच्या क्षेत्रावरती टार्गेट केले जाते. वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय चौकारासाठी. चौकार येतोय आणि आपले मनसुबे मात्र इरादे मात्र स्पष्ट करतोय हा फलंदाज. खूप चांगला फटका म्हणावा लागेल फलंदाज बाबू याच्या बॅटिंग मधून. 4 धावांसाठी आदिल बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करताय. एकीकडे आपण पाहतोय बाबू याला जो स्ट्राईक वरती आहे, नाबाद 5 या धावसंख्येवरती खेळतोय, तर दुसरा आपण नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहू शकता फहीम, ज्याच्यावरती करडी नजर असणार आहे ओमकार देसाई याची. कारण की हा खेळाडू होत्याचं नव्हतं करू शकतो. हा खेळाडू असा आहे की जो पूर्णपणे या सामन्यावरती अधिराज्य गाजू शकतो. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. डावखुरा हाताचा गोलंदाज आपल्या बोटांची जादू दाखवतोय, फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. षटक मात्र संपतंय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती येत आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. संयमी सुरुवात, संयमी सुरुवात म्हणावी लागेल, सुरक्षित सुरुवात म्हणावी लागेल. 8 षटक असताना एक पाया रचणं खूप गरजेचं आहे आणि हा पाया रचण्यासाठी कदाचित सुरुवात केली आहे की काय बाबू याने, आणि जोपर्यंत मैदानावरती फईम असणार तोपर्यंत धावसंख्येचा ओघ येणार. परंतु फईम याचा जर विचार केला तर एका चेंडूचा सामना करत अवघ्या 1 या धावसंख्येवरती तो खेळतोय. खूप खूप जिम्मेदारी असणार त्याच्या खांद्यांवरती आणि हे जिम्मेदारीचा भार तो कशा प्रकारे पेलवणार हा येणारा वेळच सांगेल. आपण पाहतोय मित्रांनो, कुर्ला प्रीमियर लीग म्हणलं तर एक दांडगी क्रिकेटची स्पर्धा, एक स्वप्नपूर्ती करणारी क्रिकेटची स्पर्धा. वर्षभर प्रत्येक खेळाडूच्या क्रिकेट स्पर्धेची अक्षरशः वाट पाहतो अशी क्रिकेटची स्पर्धा. मुंबई टेनिस क्रिकेट म्हणलं की पावसाळ्यामधला रबर क्रिकेट सीझन संपला, जशी दिवाळी लागली तसे क्रिकेटचे वेड लागतात, टेनिस क्रिकेटचे वेड लागतात. आणि जसे टेनिस क्रिकेटचे वेड लागतात आणि टेनिस क्रिकेटची स्पर्धा स्टार्ट होते, तिथून जर पाहिलं तर प्रत्येक जण वाट पाहतो कुर्ला परिसरातील खेळाडू, ती म्हणजे कुर्ला प्रीमियर लीगची. आणि ही कुर्ला प्रीमियर लीग आता मात्र आपल्या समोर साकारली जाते, ती म्हणजे सीझन 6च्या पर्वामध्ये. आणि आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवशीचा पहिला सामना आपण पाहिला. अतिशय रंगतदार सामना होता, अतिशय तिखट सामना होता. खूप आनंद लुटला आमच्या प्रेक्षकांनी. मंत्रमुग्ध करणारा हा सामना होता. तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता इम्रान येत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. आणि फैन त्याचा कशा प्रकारे समाचार घेतील. पहिला चेंडू हलकासा ओव्हरपेच चेंडू होता, स्वतःवरती विश्वास दर्शवलाय. चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केले गेले. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये हा चेंडू अडवला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतात. त्यांनी ओळखलंय एक एक धाव खूप महत्वाची आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं की थोड्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या, त्याचेच परिणाम फलंदाजी करणाऱ्या संघाला चेसिंग करत असताना झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होते मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. फईम याला जखडून ठेवण्याचं काम केलं जातंय. 3 चेंडूंचा सामना करत फईम 2 या धावसंख्येवरती खेळतोय. बाबू याला थोडीशी लय जरूर भेटले एका चौकाराच्या मदतीने. धावसंख्येला खूप चांगला आकार तो देतोय, परंतु हा सामना मोठा आहे, मोठे फटकेबाजी करावी लागेल. पहिले ते 2 षटक हे पॉवर प्लेचे षटक असतात आणि या 2 षटकामध्ये जो चेंडू नवीन असतो त्या चेंडूवरती किमान धावा जमा करणे आणि तिथून नंतर जर पाहिलं तर मोठे फटकेबाजी खेळणे ही सातत्याने ओळख असते. परंतु यावेळेस पहा अप्रतिम फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा क्लिअर करतोय. 6 धावांसाठी दणदणीत उत्तुंग असा षटकार.
हलकासा स्लॉट मध्ये चेंडू भेटला. ओळखलं होतं फलंदाजाने की हा गोलंदाज सातत्याने ओव्हर पिचचा मारा करतोय आणि यावेळेला प्रभावी अस्त्र काय तर बॅकफूट वरती जायचं, थोडीशी जागा बनवायची आणि चेंडूला मात्र स्ट्रेट कशा प्रकारे खेळता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं. आणि नक्कीच 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 शाहिद आम्हाला माहिती पुरवतात की बाबू या फलंदाजाची हे वैशिष्ट्य आहे की या खेळाडूचं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिझन म्हणजे व्ही क्षेत्रामध्ये हा फलंदाज खूप प्रभावी आहे आणि या क्षेत्रात त्याने टार्गेट देखील केलं आणि त्याचं टार्गेट केलेलं क्षेत्र हे यशस्वी देखील झालं. फटकेबाजी करावी लागेल कारण की ओमकार देसाई खूप मोठं नाव आहे मित्रांनो आणि हा फलंदाज जेव्हा मैदानावरती उतरतो त्यावेळेला मात्र मोठमोठे धावसंख्येचे डोंगर देखील त्याला छोटे वाटतात आणि आता मात्र बाबू धावसंख्येचा डोंगर उभा करण्याची सुरुवात करतोय की काय. पंचांवरती थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केली जाते पंचांकडे की हा वाईट का नाहीये परंतु जर पाहिलं तर नवीन नियमावली आल्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये की फलंदाज जर शफल होऊन खेळत असेल ऑफस्टिकच्या जर बाहेर जाऊन खेळत असेल तर पंचांना अधिकार आहेत त्या चेंडूवरती आपले नियम दाखवण्याचा. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह खेळलं जातं. एक मोठा फटका आला त्यानंतर निर्धाव चेंडू गेला होता. धावसंख्याला आकार देण्याचं गरजेचं होतं. धावसंख्येला नियंत्रित पद्धतीने हालचाल देण्याचा जो इरादा ठेवला होता बाबू याने त्या इराद्यांमध्ये तो मात्र यशस्वी होतोय. कधी मोठे फटके तर कधी सिंगल्स डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करत एक भक्कम पार्टनरशिप करणं गरजेचं आहे हे ओळखलंय बाबू याने आणि म्हणूनच की काय सिंगल्सला ने रोटेट करतोय आणि स्ट्राईक यावेळेस आपण पाहतोय फैम याला देतोय. शफल झाले होते आधीच मनसुबा बनवला होता आणि चेंडूला सरळ लॉफ केले. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय. या षटकाचा एकंदरीत जर उल्लेख केला तर तब्बल 14 धावा या षटकामध्ये येतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं मित्रांनो एक फलंदाज बाद करत 8 धावा खर्च केल्या तर गोलंदाज वाजिद याने असं वाटलं होतं की पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ आपले इरादे स्पष्ट करतोय आपली पकड निर्माण करतोय की काय परंतु कौतुक करावं लागेल फईम याचं आणि कौतुक करावं लागेल बाबू याचं ज्यांनी वैयक्तिक एक एक षटकार लगावत या षटकामध्ये तब्बल 14 धावा कुठून काढल्यात. जी धावसंख्या अक्षरशः थांबली होती पहिल्या षटकामध्ये तिला चांगला आकार दिला जातोय आणि आपण पाहतोय की 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती येत आहेत त्या 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर चला मी विनंती करेन बाल प्रेक्षकांना की कृपया आपण व्यासपीठाच्या समोरून जागा मोकळी करायची. मैं गुजारिश करना चाहूंगा सभी दर्शकों से कि कृपया करके मंच के सामने से थोड़ी सी जगह बनाइए क्योंकि हमारे मेहमान अतिथि थोड़ी देर में आएंगे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. इशारा येतोय आमचा पंचांकडून बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय स्वतः ओमकार देसाई येत आहेत. 22 धावा झाल्यात धाव फलकावरती. एक गडी बाद होतोय. बाद होणारा फलंदाज आदिल ज्याने 1 धावांचं योगदान दिलं आणि खूप स्वस्तामध्ये त्याला परतावं लागलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज फहीम जो 7 या धावसंख्येवरती खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. दुसरा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर वाईड क्षेत्रावर रिजन मध्ये तैनात केला गेलाय आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये तैनात केलाय. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना होती 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची आणि बाकीचे अतिरिक्त खेळाडू जर पाहिले तर क्षेत्ररक्षण करत असताना 30 यार्ड सर्कल मध्ये. हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू वेगाने आतमध्ये येतोय. पहिला चेंडू अतिशय उसळी घेणारा चेंडू होता. फलंदाज बाबू पूर्णपणे चकतोय. चेंडू मात्र निर्धाव होतो. प्रयत्न जरूर केला गेला होता ओमकाराच्या माध्यमातून चेंडूला गॅदर करण्याचा परंतु शेवटच्या क्षणी चेंडू भूमीला दान होतोय आणि बाबू याने कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला की काय. हलकासा लेग ब्रेक केला होता. आधीच ओळखलं होतं गोलंदाजाच्या बोटांवरती करडी नजर होती आणि मन बनवलं ऑन साइडला खेळण्याचं आणि प्रयत्न यशस्वी होतोय. मिड विकेट झोनला क्लिअर करतोय. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खूप चांगला उत्तुंग गगनचुंबी षटकार म्हणावा लागेल. या पूर्ण स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वाधिक लांब लचक षटकार कदाचित हाच असावा. बाबू याच्या बॅटिंगमधून निघतोय
तर जुना चेंडू पुरवायचा मैदानावरती. पहिला चेंडू जरूर निर्धाव गेला होता. बाबू थोडासा आछाळभूत नजरेने गोलंदाजाकडे पाहत होता, परंतु या चेंडूवरती त्याने अटॅक केलाय आणि अटॅक मात्र एवढा मोठा होता की ओमकार याला कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडले. वेगाने चेंडू आतमध्ये येतोय. चेंडूला ड्राईव्ह केले वाईडिश लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. सिंगल्स वरती कॉन्सन्ट्रेट केले जाते. मी बाबू याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. बाबू खूप चांगली फलंदाजी करतोय. ज्या वेळेला तो षटकार लगावतोय त्याच्यानंतर तो सिंगल्स वरती भर देतोय. म्हणजे त्याने ओळखले की मला इथे एक मोठी भागीदारी रचायची आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं हे गरजेचं नाहीये, तर प्रत्येक चेंडूवरती धाव येणं हे खूप गरजेचं आहे. 9 चेंडूंचा सामना करत 19 धावांची खूप चांगली खेळी त्याने आपल्या संघासाठी दिली आणि अशाच प्रकारचा तो जर खेळ करत राहिला तर एक सामंजस्य खेळी तो तर करेलच, त्याचबरोबर एक चांगल्या धावसंख्येकडे आपल्या संघाला देखील घेऊन जाईल. यावेळेस बॅकफुटला जात पंच केलाय, जागा बनवली स्कॉरकटचा प्रतिम मुजायरा. चेंडू सरळ जातोय डीपच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी एक सुंदर चौकार. फईम याच्या बॅटिंगमधून निघतोय चौकार. फईमचं देखील कौतुक करावं लागेल. एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगलच्या बरोबरीने खूप चांगली फलंदाजी तो देखील करतोय. तब्बल 12 धावांचं एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी त्याने दिलंय. 5 धावांचा त्याने सामना केलाय आणि 12 धावांची उपयुक्त खेळ. दोन्ही फलंदाजांना सूर गवसतोय की काय. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. एक धाव जरूर भेटली आणि 1 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 34 यानी की 34 धावा धावफलकावरती आल्यात. खूप संयमी खेळ, खूप चांगला खेळ हे दोन्ही फलंदाज दाखवत आहेत. चांगल्या चेंडूंना सन्मान देत आहेत, खराब चेंडूंवरती प्रहार करतायत आणि गोलंदाजांना मात्र कुठेतरी विचार करण्यासाठी भाग पाडतायत. गोलंदाज सातत्याने प्रयत्न करतायत की ही पार्टनरशिप कशा प्रकारे फोडता येईल, परंतु दोन्ही फलंदाज तसेच्या तसे खेळपट्टीवरती. आणि यावेळेस लेग ब्रेकचा प्रयत्न, बॅटीची कदाचित एज घेतलीय की काय, पंचांकडे लावून अपील आणि फलंदाज बाबू याच्या खेळीचा अंत. ओमकार देसाई याचं कौतुक करावं लागेल. स्वतःहून हे षटक मागून त्याने घेतलं. पॉवर प्लेचं षटक मी हाताळतो हा विश्वास दर्शवला आणि माझ्यावरती जो विश्वास संघनायकाने दर्शवला त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थाशी गोलंदाजी ओमकार देसाई. अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी. बाबू सारखा मोठा फलंदाज पॅव्हिलियनकडे रवाना केलाय आणि जी खेळी बाबू यांनी केली, जी भक्कम पार्टनरशिप बाबू यांनी बनवली होती, त्या पार्टनरशिपला कुठेतरी सुरुंग लावलाय की काय आणि बुरुज ढासळलाय खूप मोठा, तो म्हणजे बाबूच्या माध्यमातून. आणि आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती. चौतीस 2 गडी बाद 34 धावसंख्या धावफलकावरती. आपण पाहतात मित्रांनो, कुर्ला प्रीमियर लीग सीझन 6 स्वस्तिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या प्रमुख स्पॉन्सरशिपच्या अंडर आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा इथे साकारली जाते. आणि त्याचबरोबर या पूर्ण संकल्पनेचे फाउंडर म्हणूयात, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली जाते, अर्थात प्रेसिडेंट कुर्ला प्रीमियर लीग इम्रानजी खान साहेब यांचं देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात. खूप चांगली संकल्पना ते घेऊन आलेत. या परिसरातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ, या परिसरातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म कशा प्रकारे निर्माण करता येईल तर ते म्हणजे कुर्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून. एक जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा, नामवंत अशी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्या समोर. अप्रतिम चेंडू, अतिशय वेगाने चेंडूला उसळी देत आहेत. फलंदाजाने गेस देखील केलं नव्हतं की हा चेंडू एवढ्या वेगाने एवढ्या उंचीवरती उसळी घेऊ शकतो. आणि साइड आर्म ऍक्शन आहे या गोलंदाजीची. शरीरयष्टी जर पाहिली तर थोडीशी धडधाकड शरीरयष्टी आहे. खांदे थोडेसे मजबूत आहेत आणि खांद्यांचा परिपूर्ण वापर हा गोलंदाज करतोय की काय. पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू होता, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खालती येत आहेत आणि फईम सारख्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे कुठंतरी जखमी वाघाला मैदानावरती खुलं सोडणं. हा जखमी वाघ आहे मित्रांनो, हा खूप घातक ठरू शकतो, कारण की अशा मोठमोठ्या खेळ्या या वाघानं करून दाखवल्यात. 10 दिवसापूर्वीची 80 धावांची पारी त्याची अद्याप देखील डोळ्यासमोर येते.
अद्याप देखील गोलंदाजांसमोर तो स्वप्नामध्ये येतो की काय, असा प्रतिभावंत फलंदाज आणि अशा फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे कुठेतरी स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये ढकलून देणं की काय. एक धाव जरूर भेटते. सिद्धांत याचा पुढचा चेंडू, यावेळेस अप्रतिम चेंडू, सुंदर लाईन आणि लेंथ, गुड लेंथ वरून चेंडूला उसळी दिली. चेंडू हलकासा बाहेर निघतोय. साइड आर्म ऍक्शन आहे, आपल्या खांद्याचा, आपल्या हाताचा, आपल्या ऍक्शनचा, आपल्या फॉलो थ्रूचा अप्रतिम वापर करतोय. फलंदाज मुख्तार कुरेशी याला पूर्णपणे रीड करतोय आणि चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संघनायकाने जो विश्वास दर्शवला या गोलंदाजावरती, त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज धीम्या गतीने चेंडूला जरूर फेकलं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला तटवलं गेले. 2 धावा जरूर भेटतात वेगाने. मुख्तार 2 धावा पूर्ण करतायत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे या षटकातला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर आपण पाहतोय 37च्या घरामध्ये. जर शाहीद जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्येची गती थोडीशी कमी होती, नंतरच्या 2 षटकांमध्ये ती गती वाढली आणि या षटकाचा जर विचार केला ती गती पुन्हा एकदा खालती आली. म्हणजे जो आलेख आहे धावसंख्येचा तो मुंबईच्या इमारतींप्रमाणे चालतो की काय, कधी उंच कधी लहान, कधी उंच कधी लहान. आणि यस, नक्कीच नक्कीच शेअर मार्केट सारखाचा हा आलेख म्हणावा लागेल. आणि हा चेंडू देखील निर्धाव जातोय. कौतुक करेन सिद्धांत याचं. झेल सुटल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण त्याच्यावरती जरूर होतं, परंतु त्या मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ या गोलंदाजाने दाखवलाय आणि मुख्तार कुरेशी सारख्या मोठ्या फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवले विकेटवरती. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, क्या बात है, लाजवाब, बेहतरीन, सुंदर, देखना. कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खणून काढले. चेंडू जातोय सरळ वाईट इज थर्ड मॅन रिजनच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी सुंदर असा चौकार. सुंदर गोलंदाज सिद्धांत याच्या माध्यमातून आपण पाहू शकता. शेवटच्या चेंडूवरती जरूर चौकाला आलाय, परंतु एकंदरीत जर पाहिले तर 5 चेंडू, आधीचे 5 चेंडू पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवले त्यांनी. फहीम, त्याचबरोबर मुख्तार सारख्या अशा दिग्गज प्रतिभावंत खेळाडूंना जर का तुम्ही अशा प्रकारे थांबवू शकता तर तुम्ही तुमची ताकद ही मैदानावरती दाखवता आणि आज हीच ताकद दाखवली सिद्धांत याने. आणि कौतुकाची थाप नक्कीच संघनायकाच्या माध्यमातून त्याच्या पाठीवरती पडते आणि त्याला मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत पूर्ण या स्पर्धेसाठी. 4 षटकांचा होतो खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धापवर्कावरती अंकित केल्या जात आहेत. आपण पाहताय मित्रांनो मैदानावरती 2 फलंदाज जे खेळत आहेत. स्ट्रायकर हँडवरती आपण पाहू शकता फहीम याला, जो स्टार खेळाडूची भूमिका निभावतो या संघामध्ये, परंतु तो सूर त्याला गवसला नाहीये, परंतु नक्कीच त्याला तो सूर गवसला आणि त्याची साथ देण्यासाठी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर हँडवरती एक मोठा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे मुख्तार कुरेशी. मित्रांनो हाच मुख्तार कुरेशी ज्यांनी काही वर्षांआधी सुप्रीमो चषक, जी मुंबईची सर्वाधिक प्रतिभावंत क्रिकेटची स्पर्धा मानली जाते, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक टिपलं होतं. परंतु यावेळेस पहा अप्रतिम फटका, अक्षरशः चेंडूला लपेटलंय आणि चेंडूला भिरकावून दिले सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. षटकार जरूर आलाय. गोलंदाजी आपण पाहतोय वाजिदाला आणलं गेलंय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील 5वं षटक घेऊन येतोय. ज्या वाजिदाने पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळलं होतं त्याच गोलंदाजावरचं आगमन, त्याच गोलंदाजाचं स्वागत अशा प्रकारे होईल असं वाटलं देखील नव्हतं, परंतु हा आहे फहीम. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, क्या बात है, लाजवाब, बेहतरीन, बेमिसाल, तारीफे काबिल असा फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून येतोय. खणखणीत चौकार. बघा मित्रांनो, मी आधी सांगितलं होतं की हा वाघ जखमी वाघ आहे. या फलंदाजाला संधी दिली गेली. या फलंदाजाचं झेल सोडणं कितपत महागडे ठरू शकतं ते इतपत महागडे ठरू शकतं. पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना जखडून ठेवलं होतं त्या फलंदाजावरती अशा प्रकारचा हल्ला बोल करणं म्हणजे ही ओळख आहे फहीमची आणि तीच ओळख आज केपीएलच्या माध्यमातून तो दाखवतोय. फुलटॉस चेंडू होता परंतु सुरक्षित पावित्रा, कारण की त्याने ओळखलं की 2 चेंडू आधीचे खूप मोठे फटके आले. 2 मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी संयम दाखवणं गरजेचं होतं आणि ते मात्र दाखवलं या फलंदाजाने. तर तब्बल 11 धावा येत आहेत. 3 चेंडूंचा सामना करत 11 धावा. फहीम याचं कौतुकास्पद खेळ.
मागील षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती त्याला जीवनदान भेटलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर फहीम खूप चांगली फलंदाजी करतोय. मुख्तार याला तो सूर गवसला नाहीये, परंतु प्रयत्न मुख्तार याच्या माध्यमातून केले जात आहेत. विकेटवरती तळ ठोकून राहणं हे खूप गरजेचं आहे. मागील जर पाहिलं तर बाबू आणि फहीमनी जी पार्टनरशिप बनवली ती पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे आणि हेच ओळखले मुख्तार याने. आणि म्हणूनच की काय सातत्याने तो स्ट्राईक रोटेट करतोय आणि फहीम याला संधी देतोय की तू खेळ, तू मोठे फटकेबाजी खेळ, तुला मी साथ देतो. आणि म्हणूनच की काय आपण पाहतो या 1 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 53च्या घरामध्ये. अर्ध्या शतकाला गवसणी घातलीये या संघाने या षटकामध्ये. हलकासा ओव्हरपिच चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. क्रिकेटचा नियम क्रमांक 24 ची अंमलबजावणी मैदानावरती आमचे पंच करतायत, गोलंदाजाला दंडित करतायत आणि नो चेंडूचा इशारा येतो आणि फ्री हिटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटचा कशा प्रकारे वापर केला जाईल आपण पाहूयात. खुलं लायसन ते देखील मुख्तार कुरेशियाला. मुख्तार कुरेशियाला एक संधी पाहिजे होती स्वतःला सिद्ध करण्याची. बघूया काय करतोय. फ्री हिटचं लायसन, क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय मुख्तार. बाजीत सज्ज होतोय. लेफ्ट ओव्हर द विकेट. हलकासा ओव्हरपिच चेंडू, परंतु यावेळेस पहा देखना फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत आग ओकणारा सुंदर असा चौकार. नक्की सेफ शॉट खेळला जातो. टेनिस क्रिकेट म्हणा, क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्थान कुठलं फटकेबाजी करण्याचं तर ते म्हणजे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, आणि ते क्षेत्र निवडलं गेलं 4 धावांसाठी. तर मी प्रेक्षकांना विनंती करेन की कृपया करून आपण मैदानातून आपले पाय पाठी घ्यायचे, सीमारेषेच्या बाहेर जायचे. तुम्ही मैं सभी खिलाड़ियों से गुजारिश करना चाहूंगा, दर्शकों से गुजारिश करना चाहूंगा, सभी वॉलंटियर्स को विनंती करना चाहूंगा कि कृपया करके आप बाउंड्री लाइन के बाहर आइए. रौनक 11 आपसे गुजारिश रहेगी कि कृपया करके मैदान के बाहर जाइए. मैं गुजारिश करना चाहूंगा सभी दर्शकों से और हमारे वॉलंटियर से मैं गुजारिश करना चाहूंगा कि जल्द से जल्द बाउंड्री लाइन के तरफ आप तैनात होइए. आणि याचबरोबर आपण पाहतोय की ज्या मुख्तारला सूर गवसत नव्हता त्या मुख्तारला फ्री हिटचं लायसन भेटलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी मुख्तार याच्यामधून. टोटल स्कोर जर पाहिला स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 65 धावा, 65 आफ्टर 5 ओव्हर्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. और इस ओवर की यदि बात करें तो 24 रन का ये ओवर आता हुआ काफी महंगा ओवर साबित होता हुआ. शायद अगर देखा जाए तो पहले ओवर में वाजिद के ऊपर जो विश्वास दर्शाया गया था उस विश्वास के चलते इस ओवर में भी उनके ऊपर फिर एक मर्तबा कमान सौंपी गई गेंदबाजी की. लेकिन इस ओवर की यदि बात करें तो काफी महंगा ओवर साबित होता. इस ओवर में 24 रन निकाले गए और जो उम्मीद रखी गई थी फहीम पे या फिर जो उम्मीद रखी गई थी मुख्तार पे, उस उम्मीद के ऊपर पूरी तरह से सही साबित होते हुए ये दोनों भी बल्लेबाज, काफी बेहतरीन बल्लेबाजी इन दोनों बल्लेबाजों के माध्यम से. इसी के साथ हमारे सबके चहीते AW गैलेक्सी ग्राफिक्स के ऑनर प्रोप्राइटर वसीम भाई यहाँ पे आ चुके हैं. तो मैं गुजारिश करना चाहूंगा उनसे कि कृपया करके हमारे मंच के ऊपर आइए, तशरीफ लाइए, इस मंच की शोभा बढ़ाइए और साथ ही साथ इस प्रतियोगिता का भी लुत्फ उठाइए. मैं विनंती करना चाहूंगा फिर एक मर्तबा हमारे आयोजकताओं के माध्यम से कि वसीम साहब आप मैदान पे आए हो तो कृपया करके आइए हमारे मंच के ऊपर और इस मंच की शोभा बढ़ाइए. आप देख रहे हैं दोस्तों कुर्ला प्रीमियर लीग सीजन 6 और इस सीजन 6 का ये दूसरा मुकाबला मैदान के ऊपर चलता हुआ आप देख सकते हैं. एक तरफ जो टीम बल्लेबाजी कर रही है उनका नाम सैयद फायर और उनके बनाम जिनके सामने तगड़ा आह्वान है यानी कि नेक्स्ट लेवल, जिन्होंने टॉस जीतने के बाद गेंदबाजी का निर्णय लिया था. अंपायर्स बॉल, वॉलंटियर्स तो टॉस जीतने के बाद नेक्स्ट लेवल टीम ने फील्डिंग का डिसीजन लिया और ये डिसीजन कहीं तो महंगा साबित होता हुआ आप देख सकते हैं क्योंकि 5 ओवर के समाप्ति के बाद 65 रन आते हुए और यहां से अगर देखा जाए तो अभी भी 3 ओवर का खेल आना बाकी, यानी कि 18 गेंदें अभी भी शेष इस पहले सत्र की और पुरानी गेंदें सौंपिए अंपायर के पास. मैं विनती करना चाहूंगा हमारे आयोजक से माध्यम से कि पुरानी गेंदें अंपायर को सौंपिए.
65 रन्स। 5 ओवर के समाप्ति के बाद नए गेंदबाज फिर एक मर्तबा सिद्धांत, जिस सिद्धांत ने चौथा ओवर फेंका था, काफी अच्छी गेंदबाजी उनके माध्यम से हुई थी। इस बार लॉफ करने का जरूर प्रयास किया गया, लेकिन यहां पर अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद और इसी के साथ एक्स्ट्रा के रूप में स्कोर कार्ड के ऊपर 1 रन जरूर मिलती हुई। सिद्धांत काफी अच्छे गेंदबाज है दोस्तों। पिछली ओवर जो उन्होंने फेंकी थी, चौथी ओवर, उस ओवर में काफी सही साबित हुए थे, लेकिन इस बार अगर देखा जाए थोड़े लाइन और लेन से भटके हुए हैं और इसके चलते बैक टू बैक दूसरा वाइड का इशारा हमारे अंपायर के माध्यम से आता हुआ। 2 गेंद एक्स्ट्रा के स्वरूप में आती हुई। देखिए, क्रिकेट में रन आना महत्वपूर्ण होता है और वही काम मैदान के ऊपर होता हुआ, कभी बल्ले से तो कभी एक्स्ट्रा के माध्यम से। पिछले ओवर की यदि बात करें तो मुख्तार ने जो छक्का दागा दोस्तों, वो सबसे बेहतरीन और स्टाइलिश सिक्सर इस पूरे प्रतियोगिता का, और ये मुख्तार का फेवरेट जोन है दोस्तों। और इस स्लॉट में यदि गेंदे फेंकोगे आप तो उसके फलस्वरूप यही आपको चित्र मिलेगा। इसी के साथ 1 रन जरूर मिला। इस ओवर की यदि बात करें तो पहली गेंद फेंकी गई गेंदबाज के माध्यम से। पिछले 2 गेंदों की यदि बात करें तो अंपायर के माध्यम से उस गेंद को खराब साबित किया गया था, और जिसके चलते ये पहली सही गेंद फेंकी गई गेंदबाज सिद्धांत के माध्यम से। 1 रन जरूर मिला इस गेंद के ऊपर, और मुख्तार कुरैशी फिर एक मर्तबा स्ट्राइक हैंड के ऊपर आप देख सकते हो। हल्का सा ओवर पिच गेंद जरूर थी, हेलीकॉप्टर स्कूप खेलने का प्रयास जरूर किया गया। एक्स्ट्रा कवर रीजन के क्षेत्र में खिलाड़ी काफी तेजी के साथ गेंद के ऊपर आए, वन बाउंस गेंद को लपका इत्मीनान से, और जब तक गेंद को फेंकेंगे तब तक 1 ही रन जरूर मिलता हुआ। पूरी तरह से यदि बात करें शायद तो सिद्धांत की बात करें तो काफी अच्छी गेंदबाजी होती हुई उनके माध्यम से थोड़े भी महंगे साबित हो नहीं रहे हैं। हर बार बल्लेबाजों को जकड़ के रखने में सही साबित होते हुए जो कप्तान ने विश्वास दर्शाया उनके ऊपर, उस विश्वास के ऊपर पूरी तरह से सटीक कामयाबी दिखाते हुए ये गेंदबाज। इनसाइड आउट का स्ट्रोक जरूर खेला गया था, कवर क्षेत्र में खिलाड़ी वहां पे तैनात, पॉइंट के ऊपर से काफी तेजी के साथ डाइव लगाई गई, फ्लाइंग डाइव कह सकते हैं दोस्तों, और एक हाथ से इस गेंद को लपकने का प्रयास किया गया। आखिरी क्षणों में गेंद जरूर हाथों में मिली, और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में फंसी जिसका नाम था फहीम। फहीम जाते हुए सीधा पैवेलियन की तरफ, एक बड़ा सक्सेस मिलता हुआ सिद्धांत के माध्यम से। बॉल द्यायचा आहे, चेंडू पुरवायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे अंपायर्सला। आफ्ताब शाह और इमरान साहब से गुजारिश करना चाहूंगा कि कृपया करके कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। इमरान खान और आफ्ताब शाह, इन दोनों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि कृपया करके कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। तो मैं सभी वॉलंटियर से गुजारिश करना चाहूंगा कि कृपया करके आपको सज्ज रहना है बाउंड्री लाइन के चारों तरफ से। जो गेंदे बाउंड्री लाइन के बाहर जाती है उनको आपको कलेक्ट करना है, क्योंकि तीन गेंदे हो चुके हैं इस ओवर की, 3 गेंदे अभी भी शेष है। पहली 2 गेंदें वाइड फेंकी गई थी, उसके बाद अगर देखा जाए तो 1 रन आया, उसके बाद फिर एक मर्तबा 1 रन, और तीसरे गेंद पे विकेट चटकाई गई गेंदबाज सिद्धांत के माध्यम से। इस बार ब्लॉक होल की गेंद जरूर थी, काफी अच्छे तरीके से इस गेंद को खेला गया। मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी वहां पे जरूर मौजूद, जब तक गेंद को लपकेंगे तब तक 1 रन जरूर मिला। सिद्धांत की काबिल तारीफ करेंगे दोस्तों। सिद्धांत ने पिछले ओवर में फहीम का कैच जरूर छोड़ा, लेकिन इस ओवर में फहीम का ही विकेट उन्होंने चटकाया और उन्होंने दिखाया कि कमबैक क्या होता है, और कमबैक अपनी टीम को दिखाया अपनी गेंदबाजी के फलस्वरूप, एक अच्छी गेंदबाजी करते हुए। लेकिन इस बार देखिए क्या बात है, बेहतरीन स्ट्रोक, रूम बनाया और सीधा गेंद को किया फरार सीमा रेखे के पार। 6 रनों के लिए यह सिक्सर। $76 रन ऑन स्कोर कार्ड। 5 गेंदों के समाप्ति के बाद 76 रन आते हुए
आखिरी गेंद इस ओवर की। सिद्धांत के पिछले ओवर की यदि बात करें तो पिछले ओवर में भी आखिरी गेंद के ऊपर उनको बड़ा स्ट्रोक मिला था, और इस ओवर की यदि बात करें तो आखिरी कुछ गेंदें अभी भी शेष, और इन आखिरी गेंदों पे उसके ऊपर ये प्रहार होता हुआ। आखिरी गेंद आना अभी भी बाकी है। मुख्तार ने काफी अच्छा स्ट्रोक लगाया, 2 सिक्सर और 2 चौके के साथ काफी अच्छी बल्लेबाजी उनके माध्यम से होती हुई। आखिरी गेंद सिद्धांत की मुख्तार के लिए, इस बार पटकी हुई गेंद थी, इस बार जगह बनाया, गेंद को खेल दिया सीधा कवर और पॉइंट के बीच में से डीप क्षेत्र में गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए यह दंदनाता हुआ चौका, और इसी चौके के साथ आप देख सकते हैं दोस्तों 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ, और 6 ओवर के समाप्ति के बाद 80 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए काफी अच्छी बल्लेबाजी कह सकते हैं दोस्तों मुख्तार की। पिछले ओवर की भी सिद्धांत की बात करें तो आखिरी गेंद के ऊपर वो महंगे साबित हुए थे, और इस ओवर की भी यदि बात करें तो 1 विकेट के साथ आखिरी 2 गेंदों के ऊपर वो महंगे साबित हुए। फहीम जैसा बड़े बल्लेबाज जरूर उन्होंने रवाना किया पैवेलियन की तरफ, लेकिन जो उम्मीदें थी वो उम्मीदें कहीं तो मायूस होती हुई, क्योंकि सिद्धांत की यदि बात करें तो एज एवरेज गेंदबाज माने जाते, 7 से 10 रन फेंकने वाले गेंदबाज माने जाते, लेकिन ऐसे गेंदबाज के ऊपर जब इस प्रकार से प्रहार होता है तो कप्तान कहीं तो सोच में पड़ जाते हैं। लेकिन मैं कहना चाहूंगा दोस्तों कि जो फील्डिंग कर रही है, यहाँ पे आप देख सकते हैं जिनका नाम है नेक्स्ट लेवल, इनकी यदि बात करें तो एक नेक्स्ट लेवल पे ये बल्लेबाजी करते हैं, क्योंकि ओमकार देसाई जैसा एक तगड़ा मंजा हुआ बल्लेबाज उनके पक्ष में है, और जब तक ओमकार देसाई मैदान के ऊपर डटे रहेंगे तब तक इस टीम की नैया काफी तेजी के साथ लहराएगी। लेकिन आने वाला पल ही बताएगा क्या होगा क्या नहीं होगा। लेकिन ले चलते फिर एक बार मैदान के ऊपर 7वां ओवर प्रगति पथ के ऊपर, गेंदबाज ओमकार की पहली गेंद हवा में, गेंद जरूर थी और क्षेत्ररक्षक वहां पे मौजूद, लॉन्ग ऑन के क्षेत्र में कैच लपका गया और एक बड़ा विकेट मिलता हुआ। बल्लेबाज आउट होते हुए शाहरुख। और जरूर आरिफ शेख की यदि बात करें तो इस मैदान के ऊपर उनके नाम पे भी एक काफी बड़ा इतिहास लिखा गया है, कह सकते हैं दोस्तों कि जब जब उनके हाथों में इस प्रकार के कैच आए हैं तब तक उन्होंने उन कैच को लपका है। एक अलग विक्रम उनके नाम पे है, कैच नहीं छोड़ना, यानी कि इस टीम की दीवार है फील्डिंग की, और ये दीवार लांघना होगा तो आपको बड़े स्ट्रोक खेलने होंगे। ताकत कहीं तो कम पड़ी, और जिसके चलते बल्लेबाज चल पड़े पैवेलियन की तरफ। हल्की सी ओवर पिच गेंद जरूर थी, फिर एक मर्तबा उसी क्षेत्र में गेंद को खेला गया, वहां पे क्षेत्ररक्षक जरूर मौजूद थे, लेकिन इस बार देखिए थ्रो अच्छा था, लेकिन आप देख सकते गेंद को ठीक तरह से गैदर नहीं कर पाए ओमकार, और जिसके चलते 1 रन मिलता हुआ, 1+1 ऐसे 2 रन मिलते हुए दूसरा रन यदि बात करो तो काफी तेजी के साथ कवर किया। 2 रन मिले इस गेंद के ऊपर, और आप देख सकते हैं कि ओमकार थोड़ी सी चर्चा मसलत करते हुए अपने सभी खिलाड़ियों के साथ, कृपया करके गड़बड़ी ना कीजिए, हर एक रन काफी महत्वपूर्ण है, यही बताते हुए ओमकार अपने सभी खिलाड़ियों के साथ। फिर एक मर्तबा वही क्षेत्र में खेला गया, ये फेवरेट जोन है, ऑन साइड से लेके अगर देखा जाए तो लॉन्ग ऑन से लेके कवर रीजन तक खेलना, इसमें काफी माहिर है मुख्तार। और जब जब आप इस खिलाड़ी को इस क्षेत्र में इस स्लॉट में गेंदबाजी करोगे तो निश्चित स्वरूप में आप देख सकते हैं कि इस प्रकार का प्रहार तो आपके ऊपर होगा, इस प्रकार का आंसर तो आपको मिलेगा। ये जरूर एक तरफ अगर देखा जाए तो ओमकार देसाई और एक तरफ देखा जाए तो मुख्तार कुरैशी, अगर ये देखा जाए तो ये जंग कभी ओमकार तो कभी मुख्तार कुरैशी जीतते हुए, लेकिन अभी भी मुकाबला बचा हुआ है क्योंकि दूसरा 17 आने भी बाकी है। इस बार बल्ले से थोड़ी सी दूर रखी गेंद, लेग ब्रेक का प्रयास जरूर किया गया, बल्लेबाज ठीक तरह से इस गेंद को समझ ना पाए, लाउड अपील जरूर की गई, लेकिन अंपायर ने इस अपील को पूरी तरह से खारिज कर दिया और 22 के माध्यम से 1 रन जरूर मिलता हुआ। तो दोनों भी बल्लेबाज थोड़ी सी चर्चा मुसल्लत करते हुए, क्योंकि अभी भी आखिरी ओवर आना बाकी है और स्कोर कार्ड के ऊपर रनों की गति देखा जाए तो 89 रन आते हुए, यानी कि देखा जाए तो अभी भी कुल मिलाकर 8 गेंदें आना बाकी है और इन 8 गेंदों में कम से कम 15 से 20 रन लेने का प्रयास होगा इन दोनों भी बल्लेबाजों का। और यही प्रयास सही साबित करने के लिए दोनों भी बल्लेबाज चश्मोचश्म लड़ाई करते हुए
इस बार अंपायर का इशारा आता हुआ वाइड का देखा जाए तो गेंद को काफी ज्यादा बाउंस दिया गया और जिसके चलते अंपायर के माध्यम से सूचना भी दी गई गेंदबाज को कि ये वन बाउंस की गेंद है। लेकिन इस बार देखिए गेंद को लपेटा, लेकिन उसी क्षेत्र में खिलाड़ी पहले ही तैनात किया गया था। जिस प्रकार की गेंदबाजी उसी प्रकार का क्षेत्र रक्षण, यही पहचान है ओमकार की। मास्टरमाइंड माने जाते हैं। और इसी के साथ बल्लेबाज मयूर के पारीकांत पानी देना है मैदान के ऊपर। मैं वॉलंटियर से गुजारिश करना चाहूंगा, तो मैं इस प्रतियोगिता के माध्यम से कुछ सूचनाएं देना चाहूंगा सभी टीमों को कि ड्रिंक्स ब्रेक जो है वो इनिंग खत्म होने के बाद ही मिलेगा। इसके क्योंकि वक्त की काफी कमी है, सभी मैचेस हमें सही वक्त में कंप्लीट करने हैं, सही ओवर्स में कंप्लीट करने हैं। और अगर देखा जाए तो एक मुकाबला पूरा होने के लिए 16 ओवर्स फेंके जाते हैं। हर एक इनिंग के लिए 8 ओवर है और जिसके चलते 35 से 40 मिनट दिए जाते हैं हर एक टीम्स को एक सत्र के लिए। और यदि कोई टीम इस वक्त का ठीक तरह से इस्तेमाल नहीं करते तो उनको पैनलाइज भी किया जाएगा। इसकी कृपया करके सूचना रखिए। अगली गेंद ओमकार की, राइट हम ओवर द विकेट। काफी तेजी के साथ इस गेंद को फेंका गया सीधा विकेट टॉप के ऊपर और बल्लेबाज संदीप के पारीकांत होता हुआ गोल्डन डक के शिकार होते हुए संजय। ओमकार की करनी होगी तारीफ दोस्तों, काफी अच्छी गेंदबाजी ओमकार की इस ओवर में होते हुए। 2 विकेट उन्होंने चटकाए, टोटल 3 विकेट उन्होंने चटकाया, आखिरी गेंद के ऊपर भी उन्होंने विकेट चटकाया। और इसी के साथ अगर देखा जाए तो सक्सेसफुल ओवर की समाप्ति। इस ओवर में 10 रन जरूर आए हैं लेकिन 3 महत्वपूर्ण विकेट उन्होंने चटकाए। और इसी के साथ आप देख सकते हैं दोस्तों स्लॉग ओवर का सत्र चलता हुआ। और इस स्लॉग ओवर के सत्र में अगर देखा जाए तो बल्लेबाज पूरी तरह से खुल के बल्लेबाजी करते हैं, लेकिन इस प्रकार से बल्लेबाजों को पूरी तरह से बांध के रखना यह पहचान होती है एक बड़े खिलाड़ी की, और वही पहचान दिखाते थे ओमकार। लेकिन कुल मिलाकर यदि बात करें शायद तो 7 ओवर का खेल समाप्त होता हुआ और 7 ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है सीधा 90 रन्स के ऊपर। लेकिन एक अच्छी बात हो सकती है वो बल्लेबाजी करने वाली टीम के लिए ये कि मुख्तार कुरैशी अभी भी डटे हुए बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर, और ये लास्ट ओवर में उनके तरफ स्ट्राइक आना ये काफी बड़ी बात है। नहीं है बॉल, जुने बॉल नहीं है, जुने बॉल नहीं है। हाँ, तो आखिरी ओवर इस बार लेके आएंगे गेंदबाज पारचा। इस सत्र का आखिरी ओवर 90 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए 6 गेंदें अभी भी शेष इस सत्र की। दूसरा मुकाबला इस प्रतियोगिता का ओमकार बना मुख्तार कुरैशी, और मुख्तार कुरैशी इस बार आप देख सकते हैं स्ट्राइक लाइन के ऊपर। राइट ओवर द विकेट इस बार काफी तेजी के साथ इस गेंद को फेंका, जड़ में फेंकी हुई गेंद ऑन साइड पे खेलने का प्रयास बनाया गया था, लेकिन ठीक तरह से गेंद को समझ ना पाए और गेंद सीधा जा टकराई सीधा पैड लाइन के ऊपर। लाउड अपील जरूर की गई लेकिन आत्मविश्वास की कमतरता जिसके चलते अंपायर ने कहा कि यह गेंद थोड़ी सी विकेटों को छोड़ते हुए जाती हुई। इस बार खराब गेंद, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। काफी तेजी के साथ गेंदबाजी करने का प्रयास। गेंदबाज पारचा की यदि बात करें तो काफी लंबे कद के गेंदबाज नहीं है, छोटे कद के गेंदबाज है। लेकिन एक बात मैं जरूर कहना चाहूंगा इस खिलाड़ी के माध्यम से कि पूरे प्रतियोगिता में कम उम्र के सबसे कम उम्र के ये गेंदबाज है। काफी यंग टैलेंट निखर के आता हुआ इस प्रतियोगिता के माध्यम से, और ये भविष्य है मुंबई टेनिस क्रिकेट है। इस बार गेंद हवा में, ओमकार वहां पे मौजूद, काफी स्टाइलिश कैच लपकते हुए अपने अलग अंदाज में, अपने एक अलग स्वभाव के साथ इस कैच को लपका। कूल एंड हैंडसम कैच यहाँ पे ओमकार पूरा करते हुए, और इसी के साथ मुख्तार कुरैशी जैसी बड़ी मछली पैवेलियन की तरफ रवाना होती हुई। मैं काबिले तारीफ करना चाहूंगा पारचा की, क्योंकि एक ज्यादा अनुभवी खिलाड़ी नहीं है, कम अनुभव है, और इस बड़ी प्रतियोगिता में बड़े खिलाड़ी के सामने जब गेंदबाजी करनी होती है तो थोड़ा सा मनोबल बैकफुट पे होता है, लेकिन जो विश्वास के साथ गेंदबाजी कर रहे हैं पारचा, काबिले तारीफ। मुख्तार कुरैशी जाते हुए सीधा पैवेलियन की तरफ, लेकिन तालियों के साथ उनका स्वागत किया गया है क्योंकि एक अच्छी इनिंग उन्होंने बिल्ड की। कुल मिलाकर अगर देखा जाए तो 36 रनों का योगदान, जिसमें 3 छक्के 3 चौके
और 2 डबल्स के माध्यम से काफी बेहतरीन योगदान अपने टीम के लिए देता हुआ, काफी अच्छी मालूमात रखते हैं हमारे शाहिद साहब, और जरूर मैं तारीफ करना चाहूंगा, काफी अच्छा नीट एंड क्लीन स्कोरिंग का काम उनके माध्यम से होता हुआ। तो चलो मैं 12th मैन से गुजारिश करना चाहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम को। आफ्ताब, आफ्ताब आते हुए नए बल्लेबाज, स्ट्राइक हैंड के ऊपर आप देख सकते हैं। इस ओवर की यदि बात करें तो 2 गेंदे हो चुके हैं, 4 गेंदे का खेल आना अभी भी बाकी। 91 रन्स ऑन स्कोर कार्ड। थोड़ा सा अगर देखा जाए तो परिवर्तन होता हुआ फील्डिंग में, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक हैंड के ऊपर आते हुए, और अगर देखा जाए तो बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ये एंड काफी हिटिंग एंड माना जाता है। और पार्चा की यदि बात करें तो सटीक लाइन और लेन के साथ तो गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन अभी चुनौती होगी उनकी इस बल्लेबाज की। हल्का सा स्लॉट में मिलती हुई गेंद, गेंद जरूर हवा में है, खिलाड़ी वहां पे मौजूद, कैच लपकेंगे क्या? जरूर लपने का प्रयास, लेकिन अंतिम क्षणों में कैच छूटता हुआ। और 2 रन पूरे किए इसी के साथ। काफी ऊंची गई थी गेंद, जहां पे ज्यादा डिस्टेंस कवर करना था, लेकिन गेंद काफी वक्त तक ऊंचाई पे घूमती रही और ठीक तरह से यहाँ पे कंसंट्रेट नहीं कर पाए खिलाड़ी, और जिसके चलते कैच छूटा। 2 रन जरूर मिले और 2 रन के साथ स्कोर कार्ड जाता हुआ 93 पे। इस बार फिर एक मरतबा खेल दिया हवे में, ओमकार वहां पे मौजूद, लेकिन इस बार गलती नहीं होगी। अपने अलग ही स्टाइल में इस कैच को लपका। कॉल काफी अच्छा दिया था ओमकार ने, अपने सहयोगी को रुकने के लिए कहा और इसके साथ इस कैच को लपका, और एक बल्लेबाज आउट होता हुआ और स्कोर कार्ड रुकता हुआ 93 पे। काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पे पार्चा के माध्यम से, काफी कम उम्र में जिस प्रकार के ओमकार के साथ कंधे को कंधा लगा कि ये खिलाड़ी अपना भविष्य बना रहा है, जरूर आने वाले भविष्य में ये गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी कर सकता है, क्योंकि इतने बड़ी प्रतियोगिता में जिस विश्वास के साथ ये गेंदबाज गेंदबाजी कर रहा है, काबिले तारीफ। अभी तक की अगर बात करें पार्चा की, तो पार्चा ने 4 गेंदे फेंकी और इस 4 गेंदों में 2 विकेट लपका है, जिसमें एक बड़ी मछली थी जिसका नाम था मुख्तार कुरैशी। जिस मुख्तार कुरैशी ने 36 रनों का काफी अच्छा योगदान दिया, उस बल्लेबाज को आउट करने में ये गेंदबाज यशस्वी होते हुए। इस बार काफी अच्छी गेंद, गुडलैंड स्पॉट्स पे से गेंद इस प्रकार से जा टकराई विट्टो पे कि बल्लेबाज किसी प्रकार से समझ ना पाए, और एक बड़ा झटका, और इसी के साथ हैट्रिक के पायदान पे गेंदबाज पार्चा। बैक टू बैक 2 बड़े झटके गेंदबाज पार्चा के माध्यम से। विकेट हैट्रिक पूरे करेंगे क्या, और इस सीजन 6 में एक नया विक्रम दोहराएंगे क्या, ये देखना काफी चुस्मचुस रहेगा। हैट्रिक के पायदान पे यहाँ पे गेंदबाज पार्चा। इंटरनेशनल लेवल पे अगर बात करें तो इंडियन टीम के लिए चेतन शर्मा ने पहली हैट्रिक पूरी की थी नागपुर में, और अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता में, इस सीजन 6 में पार्चा एक विक्रम अपने नाम पे दर्ज करेंगे क्या, ये आने वाला वक्त बताएगा। अगली गेंद पार्चा की, इस बार नए बल्लेबाज फैज आते हुए। बिपिन स्ट्राइक पे और फैज डाउन स्ट्राइक पे है, बाएं हाथ के बल्लेबाज। इस बार अच्छी गेंद जरूर थी, गेंद हवा में जरूर थी, यहाँ पे मौका बन सकता था हैट्रिक का, लेकिन अंतिम क्षणों में गेंद को रोकने का प्रयास जरूर किया गया, और इसी के साथ 1 रन आखिरी गेंद के ऊपर आते हुए, और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 94 के पायदान पे, और जीत के लिए जरूरी होंगे 95 रन। कंपल्सरी चेसिंग ये रूल है इस प्रतियोगिता का, जिसके चलते आपको 95 रन बनाने होंगे यदि नेक्स्ट लेवल टीम को नेक्स्ट लेवल में जाना होगा तो। और इसी के साथ आप देख सकते हैं दोस्तों, दूसरी मैच का यह पहला सत्र समाप्त होता हुआ, और पहले सत्र के समाप्ति के बाद आप देख सकते हैं दोस्तों, बल्लेबाजी करने वाली टीम यानी कि सैयद फायर टीम, जिन्होंने 94 रन बनाकर 95 रनों का लक्ष्य रखा। तो पहला सत्र जरूर समाप्त होता हुआ, और पहले सत्र के समाप्ति के बाद थोड़ा सा हम लेंगे ब्रेक, लेकिन आप कहीं ना जाइए, आप देखते रहिए, एंजॉय करते रहिए कुर्ला प्रीमियर लीग सीजन 6।
तर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि त्याचबरोबर सर्व संघांचं खेळाडूंचं त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुनश्च एकदा करूयात सहर्ष सहर्ष स्वागत. आपण पाहतात मित्रांनो कुर्ला प्रीमियर लीग पर्व 6 सीझन 6 आणि या स्पर्धेला आपण पाहतो आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत मैदानावरती खेळली जाते. एकीकडे आपण पाहतोय नेक्स्ट लेवल विरुद्ध सय्यद फायर या दोन संघांदरम्यानची ही लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला होता नेक्स्ट लेवल संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो की त्यांच्या समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे 95 धावांचं आणि हे 95 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाणार, ओमकार देसाई आणि कंपनी कशा प्रकारचा खेळ या सत्रामध्ये दाखवणार हे नक्कीच लाजवाब सत्र असणार आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला ज्याच्या माध्यमातून खूप मोठा पाठिंबा भेटलाय, खूप मोठी स्पॉन्सरशिप भेटले त्यांच्याबद्दल देखील आपण चर्चा करूयात. स्वस्तिक हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर यांचा आपण मनाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करूयात. खूप मोठा पाठिंबा राहिला या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर इम्रान खान जे फाउंडर आहेत या स्पर्धेचे, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकारली जाते आणि जे स्वतः प्रेसिडेंट देखील आहेत या पूर्ण कमिटीचे या टीमचे, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेन. खूप चांगली संकल्पना, आपल्या परिसरातील सर्व खेळाडूंना, प्रतिभावंत खेळाडूंना एक चांगलं स्टेज भेटावं, त्याचबरोबर त्या खेळाडूंसाठी एक चांगली क्रिकेटची मेजवानी कशा प्रकारे आजमावता येईल ती म्हणजे अशी कुर्ला प्रीमियर लीग सीझन 6च्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय मित्रांनो सातत्याने एक दिमागदार आयोजन करणं ही ओळख आहे इम्रान खान यांची आणि हीच ओळख मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर अनिल जे राठोड साहेब हे देखील आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता, जे जनरल सेक्रेटरी आहेत कुर्ला प्रीमियर लीगचं, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करेन. एक खूप मोठी टीम आहे मित्रांनो जी सातत्याने प्रयत्न करते या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी, जी सातत्याने प्रयत्न करते या परिसरातील जे यंग टॅलेंट आहे, जे टॅलेंट आहे क्रिकेटमध्ये, जे टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत, त्यांना कशा प्रकारे एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटेल हेच काम मात्र हे सर्वच मान्यवर करतायत. तर खूप खूप आभार व्यक्त करूयात यांचं देखील. आणि जसजसं आम्हाला वेळ भेटेल तसतसं नक्कीच या स्पर्धेबद्दल खूप सारी माहिती आम्ही तुमच्या समोर आणू आणि तुमच्याबरोबर देखील चर्चा करू. परंतु तत्पूर्वी विनंती असेल पंचाने आणि त्याचबरोबर खेळाडूंना की लगेचच चला सामन्याला सुरुवात करायची. विनंती असेल चला टीम मीटिंग नकोय. नेक्स्ट लेवल संघाच्या आघाडीचे फलंदाज आलेले आहेत. सय्यद फायर टीम मीटिंग नकोय. मुख्तार कुरैशी थोडासा वेग वाढवा. आपण पाहतोय 1:15 झालेला आहे आणि इथून जर पाहिलं तर आपल्याकडे फक्त आणि फक्त 5 तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत मित्रांनो आणि जर पाहिले तर सूर्यास्ताची वेळ असते 5:30 ते 5:45 आणि आपलं आजचं टार्गेट असणार आहे की आपल्याला सर्वच सामने योग्य षटकांमध्ये आणि योग्य वेळेमध्ये पूर्ण करायचे. तर प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण सीमारेषेच्या पलीकडे जायचं. थोडंसं तुमचं प्रेम या स्पर्धेबद्दल आम्ही समजू शकतो, परंतु तुमचं सहकार्य देखील खूप मोलाचं असणार आहे आमच्यासाठी, कारण की स्पर्धा आपली आहे, आपल्याला याला यशस्वी करायचं आहे. तर जे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की थोडंसं बाहेर जायचंय तुम्ही. आमच्या व्हॉलेंटियर्सला देखील विनंती असेल की आपण तैनात व्हायचंय सीमारेषेच्या चहूकडे. तर दुसऱ्या सत्राला होते सुरुवात मित्रांनो. ज्याची उत्सुकता होती, ज्या खेळाडूला आपल्याला मैदानामध्ये पाहायचं होतं तो खेळाडू मैदानावरती आलाय, ज्याचं नाव आहे ओमकार देसाई. मुंबईची शान, मुंबईचा संघर्ष, मुंबईची चिकाटी, मुंबईचं टेनिस क्रिकेट मधलं प्रभुत्व, मुंबईचा अभिमान अर्थात ओमकार देसाई ऑन स्ट्राईक. आणि असा ओमकार देसाई जेव्हा मैदानावरती येतो त्यावेळेला मात्र एक थैमान येतं, वादळ येतं आणि वादळ सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये काया पलट करतंय. आणि आज कशा प्रकारचा खेळ दाखवणार आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय, बॅकफुटला जातोय, जागा बनवतोय आणि चेंडूला मात्र सरळ भिरकावून देतोय. वाईडिश थर्ड मॅन रिजन क्षेत्रामध्ये दणदणीत ओमकार देसाई ब्रँडेड चौकार. 12th मॅन फिल्डिंग करणारी टीम. रहमान येत आहेत. खेळाडूंची योग्य नावं पोचणं खूप गरजेचं आहे आमच्यापर्यंत. विनंती असेल कारण की एखाद्या पारितोषिकापासून एखादा खेळाडू जर का वंचित राहिला
तरी खऱ्या अर्थाने खूप मोठी चुकीची गोष्ट असू शकते. त्यामुळे 12th मॅनला विनंती असेल की कृपया करून सर्व खेळाडूंची योग्य नावे आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की तर या दरम्यान अजून एक निवेदन असणार आहे. भाईजान वॉरियर्स वर्सेस SS टायगर्स या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढील होणारा सामना आपल्या समोर येणार आहे मित्रांनो, भाईजान वॉरियर्स वर्सेस SS टायगर्स. आणि त्याचबरोबर तुमचा 12th मॅन देखील पाठवायचा आहे प्लेइंग 11 घेऊन. तर नक्कीच 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 खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत शाहिद शेख पोहोचवतात की आजच्या दिवसभरामध्ये ही 4थी इनिंग मार्गस्थ आहे आणि 4थी इनिंग देखील चौकाराने सुरुवात होते. हे सौभाग्य म्हणावं लागेल या स्पर्धेचं आणि हा एक विक्रम म्हणावा लागेल या स्पर्धेचा, किंवा ही ओळख म्हणावी लागेल या स्पर्धेची. आतिषबाजी, आक्रमक खेळी ही ओळख आहे कुर्ला परिसराची. आणि टेनिस जगतामध्ये कुर्ला नाव का आदराने घेतलं जातं हेच कदाचित दाखवते कुर्ला प्रीमियर लीग. यावेळेस अलगद हाताने चेंडूला तटवून काढले. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू अतिशय वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक फहीम तिथे चेंडूवरती येत आहेत, चेंडूला गॅदर करतायत. तोपर्यंत 2 धावा जरूर धावफलकावरती येत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि या चेंडूवरती आपण जर पाहिला तर 2 धावा. म्हणजे एकीकडे जर पाहिलं तर ओंकार देसाई पहिल्या चेंडूंवरती आक्रमकता दाखवतोय, तर काही चेंडूंवरती संयम देखील दाखवतोय. संयम खूप महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. जर तुम्हाला एक मोठी इनिंग बिल्ड करायची असेल, तर तुम्हाला मॅरेथॉन इनिंग जर का खेळायची असेल तर संयम असणं खूप गरजेचं आहे. आणि हे का खेळाडू प्रतिभावंत खेळाडू ओळखले जातात, कारण की त्यांच्याकडे असलेला संयम, आणि तो संयम आज या KPL मध्ये दाखवत असताना ओंकार देसाई. यावेळेस पहा क्या बात है, लाजवाब देखना फटका, वेट अँड वॉच. चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अजून एक दिमागदार षटकार ओंकार देसाईच्या बॅट मधून निघतोय, उत्तुंग असा सिक्सर. बघा मित्रांनो, ओंकार देसाई हे खूप मोठं नाव आहे, हे एक वादळ आहे जे सातत्याने टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती अक्षरशः थैमान गाजतोय. असलं कुठलं मैदान नाही जे या वादळाने अक्षरशः भिनभिनून सोडलं नसेल. आणि हेच वादळ आज स्वतःच्या होम ग्राउंड वरती अप्रतिम खेळ दाखवतोय. आज गोलंदाज अहमद याची परीक्षा असणार आहे. यावेळेस चेंडू काहीसा काळ हवेमध्ये, इनसाइड आउटचा फटका. चेंडू वाईड एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये अतिशय वेगाने सरसावतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. षटकार आणि चौकारांची आज आतिषबाजी होणार याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि याचेच संकेत आज ओंकार देसाई असेल, रहीम असेल, मुख्तार कुरेशी असेल, या सर्वांनीच दिले. बाबू यांनी देखील याचे संकेत दिले. परंतु पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुटण्याचा विक्रम कदाचित हा असावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वाधिक धावा कुठल्या गेलेला कुठला गोलंदाज असेल तर तो म्हणजे अहमद. आणि याच्या विरुद्ध कुणी फटकेबाजी केली असेल तो म्हणजे ओंकार. तर चला, विनंती असेल भाईजान वॉरियर्स आणि SS टाइगर्स, मैं गुजारिश करना चाहूंगा SS टाइगर्स और भाईजान वॉरियर्स के कप्तानों से कि कृपया करके जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में टॉस के लिए आइए. और साथ ही साथ SS टाइगर्स के कप्तान आ चुके हैं उनके प्लेइंग 11 के साथ. तो भाईजान वॉरियर कृपया करके हमारे निवेदन को, भाईजान वॉरियर्स, तर दोनों भी कप्तान आ चुके हैं. तो मैं कौन लेगा, अनिल साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि कृपया करके VIP डाइस पे आइए जहां पे हम टॉस लेंगे. हेलो, यहाँ पर पॉइंट पे कट किया गया इमरान नाइक द्वारा और आसानी से 2 रन चुराते हुए
टीम का स्कोर जा पहुंचा। और इसी के साथ हम देख 24 सकते हैं हमारे वीआईपी डाइस के ऊपर हमारे दोनों भी कप्तान आते हुए। अच्छी सूझबूझ से Tail बैटिंग is the करते हुए call. ओमकार देसाई। और भाईजान वॉरियर्स टीम यहाँ पे टॉस जीतती हुई, तो क्या कहना चाहोगे, क्या डिसीजन होगा आपका? डिसीजन हमारा फील्डिंग है और सोचेंगे कम से कम पे रोकने के लिए और अच्छी बॉलिंग करने के लिए। तो जिस प्रकार से आपने निर्णय लिया है कि हम पहले गेंदबाजी करेंगे, तो वो कौन गेंदबाजी होगी जिसके ऊपर आपकी पूरी तरह से विश्वास होगा? कौन वो गेंदबाज होंगे जो गेंदों के साथ रनों को रोकेंगे? एक तो मैं हूँ, मुकीम है और एक दो बॉलर और है हमारे पास, अदनान है, और कोशिश करेंगे अच्छा खेलने के लिए। क्या कहना चाहोगे कुल मिलाकर इस प्रतियोगिता के माध्यम से, क्योंकि हर एक का सपना होता है केपीएल, और इस सपने को आज पूरी तरह से सही साबित होता हुआ हमारे अनिल साहब हो, हमारे इमरान साहब हो, या फिर हमारी पूरी टीम हो, इनके बारे में दो लफ्ज क्या कहना चाहोगे आप? मैं तो इमरान भाई को कहूँगा थैंक्स, इस बार मुझे केपीएल खेलने का मौका मिला सीजन 6, और टूर्नामेंट काफ़ी अच्छा होता है ये हमेशा, इस बार मैं देख भी रहा हूँ और खेल भी रहा हूँ, तो इसके लिए मुझे बहुत ज़्यादा खुशी हो रही है। तो बेस्ट ऑफ लक, काफी सारी शुभकामनाएं आपकी टीम के लिए और आपके सभी सहकर्मियों के लिए। तर तुमच्या पारड्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर हरल्यानंतर पहिली फलंदाजी आली, काय सांगाल एकंदरीत? काय नाही हिंदीमध्ये तो क्या कहना चाहोगे, पहले बल्लेबाजी का निर्णय आपके पक्ष में आता हुआ, कौन हो गया वो बल्लेबाज जिसके ऊपर आप पूरी तरह से विश्वास दर्शाओगे, या फिर कौन हो गया वो बल्लेबाज जो इस मंच के ऊपर, इस मैदान के ऊपर एक सुनहरी पारी खेलेंगे? हमारे टीम में सब अच्छे ही प्लेयर है, 11 के 11। नाम नहीं लेना चाहूंगा, जिसका दिन रहेगा वो खेल के जाएगा। तो काफी अच्छा वक्तव्य किया है कि जिसका दिन होगा वो खेल के जाएगा, लेकिन अगर बात करें तो एक दिन आता है केपीएल का, वो दिन आज आया, इस दिन के बारे में क्या कहना चाहोगे, इस प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहोगे? केपीएल तो पूरे कुर्ला में फेमस ही है, पूरे मुंबई में एक्चुअली ये फेमस है टूर्नामेंट। मैं पहले 3 साल पहले एज अ प्लेयर खेला था, आज मुझे आइकॉन बनने का मौका मिला और मैं ऐसा आइकॉन खेल रहा हूँ, तो बहुत बड़ी बात है वो भी। और बस तो बहुत सारी शुभकामनाएं आपकी टीम के लिए, बेस्ट ऑफ लक, प्ले हार्ड। दोनों भी टीम को हम शुभकामनाएं देना चाहेंगे और साथ ही साथ बहुत सारी शुभकामनाएं दोनों भी कप्तानों के साथ। और ले चलते फिर एक बार मैदान की तरफ, जहां पे मुकाबला होता हुआ ओमकार देसाई बना मुख्तार कुरैशी। काफी बड़ी यहाँ पे चश्मचश लड़ाई होती हुई, एक तरफ अगर देखा जाए तो ओमकार देसाई काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं दोस्तों, ये काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट जगत का, और ये बड़ा नाम आज बड़ी खेली करता हुआ इस मैदान के ऊपर। तर नक्कीच नाणेफेकीचा कौल पार पाडलाय आणि आपण आलोय पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती, आणि नक्कीच इथून आता समालोचन आपण पूर्ण करूयात। तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे या षटकातील। दोन्ही संघाची प्लेइंग 11ची लिस्ट आलेली आहे, एसएस स्ट्रायकर्स आणि त्याचबरोबर भाईजान वॉरियर्स। राईट आर्म राऊंडचा मारा केला जातोय, आकुटप्प्याचा चेंडू हवेमध्ये, आणि चेंडू सरळ विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, ज्यासाठी ट्रॅप रचला गेला होता, ज्यासाठी जाळं विणलं गेलं होतं, त्या जाळ्यामध्ये मात्र अडकतोय ओमकार देसाई नावाचा वाघ, आणि हा वाघ मात्र रवाना होतोय पॅव्हिलियन कडे। परंतु मित्रांनो, अजून देखील या संघाच्या पारड्यामध्ये मोठमोठे फलंदाज आहे। ओमकार देसाई जरूर बाद झालाय, एक फ्लाइंग स्टार्टची गरज होती, गुड स्टार्ट इज हाफ डन असं म्हणलं जातं, ती गुड स्टार्ट त्याने पहिल्या षटकामध्ये करून दिली, परंतु इथून जर पाहिलं तर अद्याप देखील 6 षटकांचा खेळ येणं बाकी, आणि या 6 षटकांचा खेळाचा जर विचार केला तर इम्रान यांच्या खांद्यावरती खूप मोठी धुरा असणार आहे, आणि ही धुरा ते कशा प्रकारे समावतील हे येणारा वेळ सांगेल। परंतु थोडंसं आनंदाचं वातावरण मैदानावरती, ते म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याच्या पक्षामध्ये। तर याच दरम्यान आपण पाहतोय या परिसरातील डावकुरा हाताचा यशस्वी फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, नक्कीच शाहिद आमच्यापर्यंत सांगतायत की कडक लेफ्टी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, या टोपण नावाने देखील तो सुप्रसिद्ध आहे परिसरामध्ये, आणि ज्याला सुन्या या नावाने देखील टोपण नावाने ओळखलं जातं, असं सुनील मात्र मैदानावरती येतोय। एकीकडे जर पाहिलं तर ओमकार देसाई बाद झाल्यानंतर संघाला सावरणार कोण, तर ओमकार देसाई याने विश्वास दर्शवलाय सुनील याच्यावरती। तर सुनील काय करेल, कशा प्रकारचा खेळ दाखवेल हा येणारा वेळच सांगेल, परंतु सध्यासाठी कौतुक करावं लागेल गोलंदाज शाहरुख याचं, कारण की ओमकार सारख्या मोठ्या फलंदाजाला एवढ्या लवकर परतवणं ही खऱ्या अर्थानं खूप मोठी गोष्ट, आणि ही खूप मोठी गोष्ट करून दाखवली गोलंदाज शाहरुख याने। एकंदरीत जर पाहिला स्कोर जाऊन पोहोचलाय 29 च्या घरामध्ये। यावेळेस पहा हलकासा स्लॉट मध्ये चेंडू भेटला, चेंडू भिरकावून दिलाय सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार।
बघा जी ओळख आहे सुनील याची, कडक लेफ्टी, आल्याला कडक शॉट, 6 धावांसाठी येतोय आणि आपले इरादे मात्र स्पष्ट करतोय. ओमकार बाद झाला असला म्हणून काय झालं, मी अजून आहे संघामध्ये आणि मी काय आहे हे दाखवले सुनील याने. या 6 धावाच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मागील सामन्याचा जर विचार केला, मागील 17चा जर विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती होत्या. त्याच्या प्रति उत्तरादाखल आपण पाहतोय की मैदानावरती आता धावा येत आहेत त्या म्हणजे 35 धावा. धावा धावफलकावरती 95 धावांचं आव्हान आणि अद्याप देखील जर पाहिलं तर येणारे 6 षटक 60 धावांची आवश्यकता. 35 धावा धावफलकावरती आहे आणि इथून जर अंतर जर पाहिलं तर विजयाचं हे 60 धावा दूर असणार आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 36 चेंडू अद्याप देखील बाकी आहेत आणि 60 धावांचा आवाज. जर सरासरी पाहिली मित्रांनो, प्रति षटक 10च्या सरासरीने धावफलकावरती धावा येणं गरजेचं असेल जर का नेक्स्ट लेवल संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. काय घडेल काय बिघडेल हा येणारा वेळ जरूर सांगेल, परंतु थोडंसं आनंदाचं वातावरण म्हणावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये, कारण की ओमकार बाद झाल्यानंतर थोडंसे नाराजाच्या नजरा, थोडेसे मनोबल ढासळलं होतं. परंतु जसा सुनील मैदानावरती आला आणि पुन्हा एकदा हास्याचं वातावरण, एक आनंदाचं वातावरण ओमकार देसाई आणि त्यांच्या पूर्ण टीम मध्ये आपण पाहू शकता. 3रं षटक गोलंदाज फैज घेऊन येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक कोट्यातील 3रं षटक. फैज मारा करतोय श्री आशीर्वाद एंड कडून. तर पहिला चेंडू यावेळेस खोलवर प्रतीचा चेंडू होता. चेंडूला मात्र सन्मानपूर्वक पद्धतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये जरूर तटवून काढले. 1 धाव जरूर भेटते. 60 धावांची आवश्यकता 36 चेंडूंमध्ये, हे समीकरण होतं आणि हे समीकरण हाताळायचं असेल तर प्रत्येक षटकाच्या मागची सरासरी ही 10ची असणं खूप गरजेचं होतं. आणि सुनील जोपर्यंत मैदानावरती असणार तोपर्यंत मात्र षटकार आणि चौकारांची खैरात होणार. परंतु या फलंदाजाला रोखायचं कसं यासाठी सातत्याने स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात आणि या स्ट्रॅटेजीमध्ये जर का यशस्वीरित्या जर का उतरले तर हा सामना आपल्या खिशामध्ये टाकण्यामध्ये यशस्वी होईल, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ. मुख्तार कुरेशी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत. 38 सर्कलच्या बाहेरची व्यूहरचना जर पाहिली तर आपण पाहू शकता एक मिड विकेट रेंज रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, वेगाने चेंडू खालती येतोय, झेल टिपला जाईल का, परंतु शेवटच्या क्षणी झेल सुटतोय. सुनील सारख्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे कुठेतरी धोक्याची घंटा. आपल्या संघाला प्रश्न चिन्हांची खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं असेल मुख्तार कुरेशी यांच्या समोर की अशा प्रकारची संधी ही भेटत नाही आणि ह्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मुख्तार कुरेशी थोडीशी चर्चा करतायत, बुडबुडतायत स्वतःशी, परंतु फैज पुन्हा एकदा येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवरपतीचा चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, सुंदर लाईन आणि लेन. थोडासा चेंडू पाहिलं त्यांनी की फलंदाज थोडीशी शफल झालेत, लेग स्टिकला आलेले आहेत, जागा बनवली आहे त्यांनी कव्हरच्या श्रीधनच्या क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी. यावेळेला अस्त्र काय तर खोलवर पद्धतीचं. यावेळेस थोडासा खराब चेंडू, पंचांचा इशारा होता, अवंतर चेंडू. बघा 60 धावांची गरज असताना अशा प्रकारची जर का तुम्ही चुका कराल तर नक्कीच परिणाम भोगावे लागू शकतात, कारण की या संघामध्ये मोठे फटकेबाजी करणारे खेळाडू उपस्थित आहेत आणि अशा वेळेला सटीक लाईन आणि लेनने तुम्हाला गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे, तिकट गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आणि जर का ह्या चुका झाल्या तर याचे परिणाम भोगावे लागू शकतात. सामना जर का शेवटच्या चेंडूपर्यंत लढला गेला तर हे एक्स्ट्राचे धावा कदाचित महागडे ठरू शकतात.
वरपी चेंडू अतिशय वेगाने टाकला जरूर गेला होता. बॅटीची लिडिंग एज घेत चेंडू कव्हरच्या रिझन मध्ये डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव पूर्ण केली आणि अतिशय वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि या 2 धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय की स्कोअर कार्ड थोडंसं हलतंय आणि जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 40च्या घरामध्ये. इथून जर पाहिलं तर अद्याप देखील 55 धावांची आवश्यकता असणार आहे. या 55 धावांची आवश्यकता असणार आहे. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 चेंडू अद्याप देखील येणं बाकी. फैज खूप चांगली गोलंदाजी करतायत. जो विश्वास त्यांच्यावरती दर्शवला. नवतरुण आहेत, एक यंग टॅलेंट आहे, एक सळसळतं रक्त आहे क्रिकेटचं आणि हे रक्त मात्र आज मैदानावरती खूप चांगलं काम करते. परंतु यावेळेस लाऊड अपील जरूर केली जाते. कदाचित बॅटीची एज घेणारा चेंडू होता की काय म्हणून यष्टी रक्षकाने देखील अपील तेवढी आत्मविश्वासाने केली की नाही आणि चेंडू मात्र निर्धाव होते. खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. जो वेग सातत्याने मैदानावरती धावत होता धावसंख्येचा तो मात्र थांबवला गेलाय. तो यावेळेस शेवटचा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट जरूर करायचा होता परंतु लाजवाब गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, गोल्डन षटकाची सांगता करतोय गोलंदाज फैज. आणि या बरोबरच आपण पाहतोय की कुर्ला प्रीमियर लीग म्हणजे यंग टॅलेंट दाखवणारी प्रीमियर लीग आणि या यंग टॅलेंट मध्ये आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं पारच्या यायला. या सत्रामध्ये आपण पाहिलं मित्रांनो गोलंदाज फैज याला खूप चांगली गोलंदाजी करतायत.
तर आपण पाहतोय मित्रांनो, चौथं षटक हे प्रगती पथावरती आहे. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता. गोलंदाज जर पाहिलं तर शाहरुखच्या वरती थोडंसं दडपण होतं, परंतु नशिबाची साथ भेटते तिसऱ्या चेंडूवरती. धावचीतच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय सुनील, जो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या सामन्यासाठी गेम चेंजर म्हणून भूमिका निभावणारा होता. आणि अशा फलंदाजाला अशा प्रकारे जर का पॅवल्यांचा रस्ता दाखवला जात असेल तर निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता दैव बलवंत ठरते, ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या या संघाचं. एकंदर जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन थांबते ती म्हणजे 48च्या घरामध्ये. 95 धावांचं लक्ष, 48 धावा धावफलकावरती. अजून जर पाहिलं तर दिल्ली दूर आहे. हा नक्कीच 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 खूप कौतुक करावं लागेल गोलंदाज शाहरुख याचं, कारण की ओमकार देसाई असेल किंवा सुनील असेल, हे दोन मोठे प्रतिभावंत फलंदाज. मेन स्ट्रेंथ मानली जाते फलंदाजीची, आणि ही स्ट्रेंथ जर कुणी तोडली असेल तर ती म्हणजे शाहरुख यांनी. कौतुकास्पद गोलंदाजी, देखणी गोलंदाजी, वाखडण्याजोगी गोलंदाजी, तिखट गोलंदाजी म्हणावं लागेल ती म्हणजे गोलंदाज शाहरुख याची. राईट राऊंडचा मारा केला जातो जाफरभाई एंड कडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस आपण पाहतो शाहरुख. आकुटाप्याचा चेंडू थोडासा बॅकफुटला जात, चेंडूला दिशा दिली आहे फक्त. बॅकफुट पंच म्हणावं लागेल मित्रांनो. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू वेगाने सरसावतोय. फईम तिथे उपस्थित आहेत. फईम नी आज खुश केलंय आपल्या सर्वच पाठीराख्यांना, कारण की क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असू द्यात किंवा फलंदाजीच्या माध्यमातून असू द्यात, एक संजीवनी त्याला भेटली फलंदाजी करत असताना. त्यानंतर जर पाहिले तर 2 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला. खूप चांगला खेळ फहीमचा आज राहिलाय. सर्वांच्या नजरा फहीमकडे आहेत, जो तो प्रेक्षक वर्ग मैदानावरती आलेल्या फहीम बद्दल चर्चा करतोय. आणि का करू नये, कारण की हे एक असं टॅलेंट आहे या परिसरातलं, जे सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये नवीन नवीन विक्रम करू पाहतंय. आणि त्यांच्या समोर जेव्हा ओमकार देसाईच्या संघाचं आव्हान असणार आणि त्यावेळेला जर फहीमची कामगिरी ही जर वाखण्याजोगी असेल तर ती अजून चर्चास्पद. खोलरपतीचा चेंडू जरूर होता. मनगटाच्या साईने तटवून काढले ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. आपण पाहतोय जो नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे सिद्धांत आहे, ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला प्रभावित करून सोडले. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आणि आता मात्र त्याला प्रमोट केलं गेलंय फलंदाजीसाठी. आणि या 1 धावेच्या बरोबरीने 50शी गाठतोय, अर्धशतकाला गवसणी घालतोय, तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ, अर्थातच नेक्स्ट लेवल संघ. यावेळेस बॅटीची एज घेत चेंडू हवेमध्ये फ्लाय करतोय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. खूप चांगला झेल टिपतोय. अजून एक मोठा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला. फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे सुरुवातीला आलेला आघाडीचा इम्रान. इम्रान यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर एक चांगले फलंदाज आहेत आणि नौके फलंदाज जे येत आहेत, आता मात्र जमान येत आहेत, जे स्वतः संघ मालक देखील आहेत या संघाचे. आणि आता मात्र त्यांच्या खांद्यांवरती धुरा जी आली आहे आपल्या संघाला विजयी करण्याची, ती धुरा कशा प्रकारे सांभाळतील. तर नक्कीच जमान शेख येत आहेत, नवीन फलंदाज, जे या संघाचे सर्व आहेत, संघ मालक आहेत आणि एक चांगले फलंदाज देखील आहेत ते. आणि एकंदरीत जर पाहिलं मित्रांनो तर कुर्ला प्रीमियर लीग या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जी आमची स्पॉन्सरशिप ची लिस्ट आहे त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणावं लागेल नेक्स्ट लेवल युनिसेक्स जिम. खूप चांगली जिम आहे मित्रांनो. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पार पाडलं जाते. तर नक्कीच त्यांच्या जिमचा देखील आपण फायदा घ्या, हीच मी सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. तर एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून जर पाहिलं तर 24 चेंडू 45 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 45 धावांची आवश्यकता. चला 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 वेग वाढवायचा आहे. मुख्तार यांना विनंती असेल सातत्याने प्लीज, वेळेची खूप कमतरता आहे, सातत्याने खूप वेळ खर्च केला जातो तुमच्या माध्यमातून. उन्हाचा तडाखा थोडासा वाढलेला आहे तरी देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद हे दाखवते या स्पर्धेची ओळख. खूप चांगला चेंडू ब्लॉक हॉलचा मारा केला जातोय. वाईड शॉर्कर टेनिस क्रिकेट जगतामधील सर्वाधिक
सर्वाधिक सुरक्षित चेंडू म्हणून याच्याकडे पाहिला जातो, परंतु ओमकार असेल, कृष्णा सातपुते असेल, हे देखील असे फलंदाज आहेत जे या चेंडूंना देखील प्रत्युत्तर देतात. परंतु सध्या जर पाहिलं तर हा चेंडू सुरक्षित ठरतोय, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. चेंडू निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू एक आनंदाचं वातावरण निर्माण करते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. पुन्हा एकदा 30 लाईन आणि लेन त्याच गतीने चेंडूची फेकी केली जाते. फलंदाज सिद्धांत याला विचार करण्यासाठी भाग पाडले. प्रश्नचिन्ह म्हणून उभा राहिलाय हा गोलंदाज. सिद्धांत हक्का बक्का होतोय, चेंडूकडे पाहतोय. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. बिपिन याची अप्रतिम गोलंदाजी. डावखुरा हाताचे गोलंदाज काय असतात आणि टेनिस जगतामध्ये डावखुरा हाताच्या गोलंदाजांना का सातत्याने वर्चस्व निर्माण करणारे गोलंदाज मानले जातात याचीच प्रतिची आज मात्र बिपिन दाखवतोय. आपल्या संघनायकाने जो विश्वास दर्शवला या सत्रामध्ये तो विश्वास सार्थ ठरतोय. पुन्हा एकदा तो चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, परंतु पहा चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. सिद्धांत याचं कौतुक करावं लागेल. कमबॅक करणं ही त्याची ओळख आहे. मागील देखील सत्रामध्ये आम्ही पाहिलं की गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने कमबॅक करून दाखवला. आणि आता जर पाहिलं तर 2 निर्धाव चेंडू गेल्यानंतर त्याच्यासमोर एक प्रश्नचिन्ह बनला होता की आता करायचं काय. तर आता मात्र पर्याय एकच, लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि संघाला आपल्या लीड करतोय फटकेबाजी करून. आक्रमकता दाखवली या षटकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये टार्गेट केले गेले, परंतु यावेळेस फटका फसलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये ताकद थोडीशी कमी पडते की काय, टायमिंग थोडंसं चुकलंय की काय, गाठायचं होतं अंतर, उंची गाठली गेली आणि फलंदाज सिद्धांत बॅक टू द पवेलियन. अजून एक मोठा हादरा फलंदाज सिद्धांतच्या माध्यमातून आणि अजून एक मोठं हर्षोदायी आनंदाचं वातावरण आपण पाहू शकता. पूर्ण टीम एन्जॉय करते कारण की सिद्धांत सारखा मोठा बळी त्यांच्या गळाला लागतोय. नवीन बॅट्समन पाठवायचा आहे कारण की फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कल क्रॉस करतोय आणि अद्याप देखील नवीन फलंदाज मैदानावरती येत नाहीये. थोडासा वेग वाढवा. आम्ही ओळखू शकतो सामन्याची महत्वाकांक्षा, टीम मीटिंग होणं खूप गरजेचं आहे, डिसिजन विचार करून घेतला पाहिजे, बट वेळेची कमतरता. सहकार्य करा. 1:11 झालेले आहे. उन्हाचा तडाखा थोडासा वाढलेला आहे, परंतु थंडी थोडीशी जास्त झाली. आपण पाहतोय 2 ते 3 दिवस झाले, त्याच्यामुळे खेळण्यासाठी एक पोषक वातावरण म्हणावं लागेल. आणि मुंबई म्हणलं तर क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये सातत्याने होणारे छोटे मोठे कुंभमेळे आणि या कुंभमेळ्यांना उपस्थिती लावणार हे आपले सर्व क्रिकेट वर्ग, सर्व मित्र परिवार, सर्व खेळाडू हे दर्शवतायत की या कुर्ला प्रीमियर लीगची महत्वाकांक्षा काय. आज सुट्टीचा दिवस आहे मित्रांनो, शनिवारचा दिवस आहे, घर बसल्या खमंग मेजवानी चखण्याचा दिवस आहे. परंतु आज हे क्रिकेटचे चाहते क्रिकेटची मेजवानी चखण्यासाठी या ऐतिहासिक मैदानावरती आलेले आहेत. तेच मैदान ज्या मैदानावरती खूप मोठे इतिहास रचले गेले आणि आज कुर्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून अजून एक सुंदर सुनेरी पर्व इतिहासामध्ये नोंदवलं जाते, टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नोंदवलं जाते, ते म्हणजे कुर्ला प्रीमियर लीग सीझन 6च्या माध्यमातून. स्कोर झालाय अब तक 56 आणि निर्धाव चेंडू बॅक टू बॅक. दुसरा निर्धाव चेंडू जातोय, लाऊड अपील केली जाते पंचांकडे. आमचे पंच हे अनुभवी आहेत. अशा प्रकारचे दावपेच तुमच्या इथे चालणार नाहीयेत. तुमचे दावपेच हे तुमच्याकडेच असू द्यात, हेच थेट इशारा देतात आमचे पंच. कारण की एक काळ जर पाहिला का कुरुनकर कोटियन जे स्क्वेअर लेग पंच आहे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर मुंबईचा सर्वाधिक यशस्वी अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू द्या, बहुतेक वेळेला आम्ही पाहिलंय मित्रांनो की यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. नक्कीच पंचांबद्दल देखील चर्चा करूया, थोडासा वेळ आम्हाला भेटेल तेव्हा, परंतु सामन्याची महत्वाकांक्षा आणि हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 62च्या घरामध्ये. 62 धावा धावफलकावरती येत आहेत. धावफलकावरती रिव्हर्स स्वीपचा फटका. हा रिव्हर्स स्वीपचा फटका यशस्वी ठरलाय. 6 धावा देऊन जातोय. जो बिपिन सातत्याने यशस्वी ठरत होता त्या बिपिन वरती मात्र षटकाराच्या मदतीने षटक संपले. षटकाराच्या मदतीने हल्ला बोल केला जातोय. एकंदरीत जर पाहिलं शाहिद तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडू व्यवस्थितरित्या खेळले गेले. ते दोन्ही चेंडू षटकाराच्या पलीकडे गेले. 6 धावा आल्या. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर षटकार, परत 2 चेंडू निर्धाव आणि पुन्हा एकदा षटकार. म्हणजे एकंदरीत झालं पाहिलं तर 12 धावा या षटकामध्ये आल्या आणि या 12 धावाच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 62च्या घरामध्ये. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 11ची सरासरी गाठावी लागेल.
आणि ही 11ची सरासरी गाठत असताना हे षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. 18 चेंडू 33 धावा. मुख्तार कुरेशी थोडीसा चर्चा मसलत करतात टीममेट्स बरोबर, तर विनंती असेल प्लीज वेग वाढवा. मैं कहना चाहूंगा मुख्तार कुरेशी जी से कि कृपया करके थोड़ा सा वक्त के कमी के चलते टीम मीटिंग ना लीजिए, वक्त की कमी है. पंच आपण इन्स्ट्रक्शन द्यायचे वारंवार सातत्याने, पॅनलाइज करायचे त्यांना जर का अतिरिक्त वेळ खर्च करत असतील तर. तर चला, कुठल्याही प्रकारे पेच प्रसंग येणार नाही, वाद होणार नाही याची कृपया करून विनंती असेल. पंचांचा इशारा यावेळेस मात्र येतोय पॉवर प्लेचा, बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. तर अहमद येत आहेत, बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे आणि अहमद यांचं मात्र पाचारण केलं जाते कारण की अहमद यांनी पहिलं षटक खूप चांगल्यारीत्या महागडे ठरले होते, माफ करा थोडेसे महागडे ठरले होते अहमद, तरी देखील त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय. डावकर हाताचे गोलंदाज आहेत आणि जाफर बाय एंड कडून गोलंदाजी होत असताना पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या उजव्या एसटी कडून अहमद येत आहेत आणि पहिला चेंडू अवंतर चेंडू येतोय. थोडस गती जर पाहिली तर कमी केली होती अहमद यांनी, चेंडूवरला थोडासा फिरवण्यामध्ये विश्वास दर्शवला होता. चेंडू थोडासा जास्त फिरतोय वाटतं. डावकर हाताचे गोलंदाज आहे, लाल माती म्हणलं तर लाल मातीवरती चेंडू जास्त टर्न होतो आणि हेच आपण पाहिलं की चेंडू वाईड जातोय. थोडासा वेगाने फेकलेला चेंडू खोलरपतीचा जमान शेख आपण पाहू शकता, संघ मालक अलगद हाताने चेंडूला तटवून काढतायत. एकच धाव भेटते आणि विश्वास दर्शवला त्यांच्याबरोबर जो फलंदाज वाजिद एका षटकाराच्या मदतीने 6 धावसंख्येवरती खेळतो, त्याच्यावरती विश्वास दर्शवला. आणि वाजिद जोपर्यंत मैदानावरती असणार तोपर्यंत नक्कीच एक चांगले संकेत असणार आहेत, कारण की वाजिद याच्याकडे खूप टॅलेंट आहे, खूप प्रतिभा आहे की एखाद्या चेंडूला जर का सीमारेषेच्या पलीकडे धाडायचं असेल तर ती क्षमता त्याच्याकडे आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान देत खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेणं ही वाजिदची ओळख. आणि यावेळेस पहा क्या बात आहे, सुंदर देखना फटका, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप क्षेत्र रिझनला भेदत 4 धावांसाठी चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलंय. हवेचा ओघ जर पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक आहे, तरी देखील अशा प्रकारचे शॉट सिलेक्शन करणं, अशा प्रकारची रिक्स घेणं हे क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो. आणि रिक्स घेतली आणि 4 धावा भेटल्यात. रिक्स शिवाय पर्याय नाहीये, ते जीवनात असू द्या किंवा क्रिकेटमध्ये असू द्यात. आणि रिक्स घेतली आणि 4 धावा जरूर भेटतात वाजिद यांना. 68, 16 चेंडू 27 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना, अतिशय संगतदार स्थितीमध्ये आलेला सामना, दोन्ही संघाच्या पारड्यामध्ये समप्रमाणात हा झुकलेला सामना. दोन्ही संघ यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट जरूर केला गेला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन, स्टान्सला ओळखलं आणि फलंदाजीच्या स्टान्सला फुटवर्कला पाहत टिचून गोलंदाजी केली जाते. खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला जातोय आणि हा चेंडू मात्र यशस्वी म्हणावा लागेल, कारण की या चेंडूवरती मोठा फटका येत नाहीये. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं हे जर का काम गोलंदाजांनी केलं तर नक्कीच या सामन्यावरती पकड निर्माण करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा संघ. परंतु 1-2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देऊ शकतात. परंतु यावेळेस पहा, जमान शेख याने चेंडूला भिरकावून दिले सीमा रेषेच्या पलीकडे, दणदणीत 6 धावांसाठी षटकार. पॅरलल पद्धतीचा हा फटका म्हणावा लागेल. फक्त आणि फक्त चेंडूच्या गतीचा वापर केला, चेंडूला फ्लिक केलं ऑन साइडला आणि चेंडूच्या गतीने मात्र चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे धाडला. आणि जर पाहिलं तर
हवेचा ओघ थोडासा ऑन साइडला आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या षटकाराच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचतोय 75च्या घरामध्ये. 20 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत या सामन्यासाठी. वारंवार ओव्हरपिचच्या चेंडूंचा मारा केला जातोय जेणेकरून आपण पाहतोय की धावसंख्या सातत्याने हलती राहते. गुडलेन स्पॉटवरती जर का चेंडूचा मारा केला तर नक्कीच फलंदाजांना थोडीशी अडचण होऊ शकते, परंतु हे फलंदाज प्रतिभावंत आहेत. त्या चेंडूसाठी त्यांच्याकडे देखील अस्त्र आहे आणि फलंदाजांना विचार करण्यासाठी भाग पाडणारी गोलंदाजी आज करावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल. वाजिद यांचा शेवटचा चेंडू या सामन्यातील या सत्रातील हा महत्वपूर्ण चेंडू ठरू शकतो. आपल्या स्पेल मधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी जाफर भाई एन कडून गोलंदाज अहमद सज्ज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्कूप पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एकच धाव जरूर भेटते. एक धावाच्या मदतीने 76 धावा 77 माफ करा 77 धावा झाल्यात. 77 धावा झाल्यात. 18 धावांची अद्याप देखील आवश्यकता. येणारे 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सामना अतिशय देखण्या स्वरूपामध्ये आलेला आहे. प्रत्येक षटक 9 धावांची आवश्यकता असणार आहे आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर 2 मोठे फटके आणि सामना पूर्णपणे खुला होऊ शकतो. परंतु तर नक्कीच सामन्याची महत्वाकांक्षा आपण पाहू शकता मित्रांनो. मागील सामना आपल्या डोळ्यासमोर होतो की एका षटकामध्ये 12 धावा असताना देखील तो सामना विजय झाला होता गोलंदाजी करणारा संघ. आणि इथून जर पाहिलं तर हे षटक खूप महत्वाचं आहे. गोलंदाज बिपिनच्या खांद्यांवरती खूप मोठी धुरा असणार आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. बाजी त्याच्यासाठी पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला मात्र ऑन साइडला खेळून काढले. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतो. एक धाव जरूर भेटते. मित्रांनो पहा की हे षटक म्हणजे बिपिनचं हे षटक ज्या प्रकारे बिपिन याने मागील षटक टाकलं होतं 12 धावांचं 3 फलंदाज बाद करत, त्याचीच पुनरावृत्ती कदाचित या षटकामध्ये करावी लागेल जर का आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर. नेक्स्ट लेवल संघाला जर थांबवायचं असेल तर आज गोलंदाज बिपिन याला तारेवरची कसरत करावी लागेल. ती क्षमता त्याच्याकडे आहे, ती ताकद त्याच्याकडे आहे, ती कुवत त्याच्याकडे आहे आणि आज आपल्या ताकदीचा उपयुक्त खेळ कशा प्रकारे होऊ शकतो तर ते आज बिपिन याला दाखवावं लागेल. यावेळेस चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडूला हलकशी फिरकी दिली आणि फिरकी पूर्णपणे जमान शेख यांना चकित करून सोडते. स्वतः संघनायक ची भूमिका कदाचित निभावतात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संघ मालक देखील ते आहेत. त्यांच्या खांद्यांवरती पूर्णपणे धुरा असणार आहे, परंतु आज बिपिन याच्या खांद्यांवरती देखील तेवढंच भार असणार आहे. दोनही खेळाडू अतिशय चांगला खेळ दाखवत आहेत. जमान यांचा जर विचार केला तर एक षटकाराच्या मदतीने खूप चांगला खेळ दाखवतात, परंतु यावेळेस चांगला फटका येतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खणून काढले. फटका सुंदर होता. क्षेत्ररक्षण त्याहून अजून देखणं होतं. चेंडूला अलगदरित्या हाताळलं गेलंय. एकच धाव भेटते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत. 18 धावांची आवश्यकता होती 12 चेंडूंमध्ये आणि समीकरण उरतंय येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. फलंदाज वाजिद अप्रतिम फॉर्म मध्ये खेळतोय एका षटकार आणि चौकाराच्या मदतीने. बिपिन त्याला रोखणार का? यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट जरूर केला गेला होता. पॅड शरीरावरती चेंडू आदळतोय. तर खूप चांगली गोलंदाजी करतोय बिपिन. बिपिनच्या खांद्यांवरती जी दारोमदार टाकली गेली, जो विश्वास दाखवला गेला, त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ अशी गोलंदाजी बिपिन करतोय. ज्या वाजिदने एक सुंदर षटकार एक चौकार लगावला होता त्या वाजिदला थांबवलंय आज या बिपिन याने, परंतु चेंडू हवेमध्ये जातोय. फुलटॉस चेंडू होता. परिणाम पाहू शकता आपण. फलंदाज वाजिदच्या खेळीचा अंत. एक चांगली संधी भेटली होती वाजिद याला,
मोठा फटका खेळण्याची, परंतु चेंडूचा आणि बॅटीचा संपर्क होत नाहीये आणि बिपिन याने करून दाखवले, ज्याच्यासाठी त्याला मैदानावरती पाठवलं होतं. जो विश्वास त्याच्यावरती दाखवला गेला होता त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी होते, तिखट गोलंदाजी होते, टिचून मारा केला जातो, फलंदाजाला थांबवले जाते. 5 चेंडू त्याने या सत्रातले, या षटकामधले त्याने फेकलेत आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत वाजिद सारख्या सेट झालेल्या फलंदाजाला त्याने पॅव्हलियनकडे पाठवले. सामन्याला कलाटणी देणार हे षटक ठरते. गोल्डन षटकाची सांगता करणार का? शेवटचा चेंडू येणं अद्याप देखील बाकी. 2 षटक 18 धावा असताना या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. समीकरण उरतंय येणारे 7 चेंडू, विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. सामना अतिशय रोमांचक झालेला आहे. असं वाटलं देखील नव्हतं की हा सामना इथपर्यंत पोहोचेल. या सत्राची सुरुवात 22 धावाने झाली होती, परंतु आत्ताची स्थिती आपण पाहू शकता. 95 धावांचं लक्ष्य पाठलाग करत असताना ओमकार देसाईंनी जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीला विपरीत खेळ आता मैदानावरती होतोय की काय? यावेळेस पहा हलकासा स्लॉट मध्ये चेंडू भेटला. मी सांगितलं होतं हा शेवटचा चेंडू महत्वपूर्ण ठरेल आणि गोल्डन षटकाची सांगता करणार का? परंतु इरादे मनसुबे पाडून काढलेत, खणून काढलेत. बुरुज अक्षरशः ढासळवला की काय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. जमान शेख याने संघ मालक आणि संघ मालकाच्या खांद्यांवरती जो भार असतो, जो आपला पैसा मैदानावरती लागलाय तो संघ मालकच ओळू शकतो आणि हे दाखवले जमान शेख याने. शेवटच्या चेंडूवरती लगावलाय गगनचुंबी षटकार आणि हा षटकार नाहीये मित्रांनो, तर हा सामन्याचा टर्निंग पॉइंट आहे. समीकरण आता मात्र उरते येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. तर मैं बार बार गुजारिश करना चाहूंगा सभी खिलाड़ियों से, निवेदन रहेगा आयोजक के माध्यम से कि कृपया करके वक्त की कमी है, ज्यादा वक्त जाया ना कीजिए. कमिटी यहाँ पे आपको पैनलाइज कर सकती है. यहाँ पे इमरान खान साहब के माध्यम से यहाँ पे सूचना आती हुई, जो फाउंडर है इस प्रतियोगिता के, उनके पास पूरे राइट्स है आपको पैनलाइज करने के, तो कृपया करके सहकार्य कीजिए. तर वळत पुन्हा एकदा मैदानाकडे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण विखुरलं गेले आपण पाहू शकता. नवीन फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती येत आहेत. आपण पाहू शकता आरिफ शेख जे स्ट्रायकर हँड वरती आहे, ज्यांनी अद्याप देखील एकही चेंडूचा सामना केला नाही, परंतु जमान्यांचं मी कौतुक करेन. खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली, खूप संयमी सुरक्षित खेळी त्यांनी दाखवली. एकंदरीत जर पाहिलं तर त्यांच्या या खेळीमध्ये त्यांनी 2 षटकार लगावले, त्यांनी तब्बल 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून देखील होते, परंतु निर्णायक षटकाला सुरुवात होते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक सामना हा रोमहर्षक होणार ही ओळख आहे केपीएलची आणि आज म्हणूनच की आपण पाहतोय की दुसरा सामना देखील तेवढा सुंदर होते. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 12 धावा पाहिजे होत्या, तेव्हा गोलंदाज जिंकले होते आणि आता 6 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल कोण हारेल, एकीकडे ओमकार तर एकीकडे मुक्तार, काय घडेल काय बिघडेल, कधी सामना इकडे तर सामना तिकडे, दोन्हीकडे सामना अजून देखील झुकलेला. येणारे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज सुधीर मौर्य येत आहेत. पहिला चेंडू थोडासा खराब फेकतायत, अवांतर चेंडू घोषित केला जातोय आणि याच्या बरोबरीनेच आपण पाहतोय की समीकरणामध्ये थोडासा फेरबदल होतोय. 6 चेंडू 9 धावा. एक्स्ट्राच्या माध्यमातून आलेली ही प्रत्येक धाव संघाला विचार करण्यासाठी भाग पाडते. मी सुरुवातीला सांगितलं होतं की चेंडू हा सामना जर का शेवटच्या चेंडू पर्यंत गेला तरी प्रत्येक एक्स्ट्राची धाव विचार करण्यासाठी भाग पाडेल. यावेळेस पाहतोय आपण गोलंदाज मात्र दिशा बदलतायत गोलंदाजीची. पंचांच्या डाव्या अष्टकडून राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. 5 ते 6 पावलांची धाव. अजून एक खराब चेंडू. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव येते. मुख्तार खुरेशी थोडीशी टीम मीटिंग करतायत. गोलंदाजाला मात्र बदलाव केला जातोय गोलंदाजीमध्ये. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना सलग 2 अवांतर चेंडू फेकले गेले आणि त्यानंतर जर पाहिलं तर मुख्तार यांनी थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. गोलंदाजाला थांबवलंय.
नवीन गोलंदाजाला पाचारण केलं गेले. हा गोलंदाज त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी करणार का? 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. चला, पंच वेल क्वालिफाईड आहेत. पंचांबरोबर कुठल्याही प्रकारे चर्चा मसलत नकोय. मी विनंती करेन बाकीच्या खेळाडूंना, इतर संघांमधील खेळाडूंना विनंती असेल की आपण कृपया करून मैदानावरती जाऊ नये. पंच आहेत, पंच निर्णय घेतील. तर चला, सामन्याला लगेच सुरुवात करायचंय. तर मात्र पंच आमचे चर्चा मसलत करतायत आणि निर्णय घेत आहेत. तर चला, नवीन फलंदाज पाठवायचा आहे. चला, नवीन फलंदाज पाठवायचा आहे. काही कारणावस्तव जमान शेख ह्या सामन्याला इथूनच सोडून जात आहेत. तर नवीन फलंदाज पाठवायचा मैदानावरती. न्यू बॅट्समन नेम कळवायचंय. तर पुन्हा एकदा सुधीर याच्यावरतीच विश्वास दर्शवला गेला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून जी नियमावली आहे, काही क्रिकेटच्या नियमावली आहेत, ज्या रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधले जे रूल्स रेग्युलेशन आहे याचा वापर करत पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला मात्र पाचारण करण्यात आलेलं आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असणारे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूंवरती 8 पाहिजेत. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळेस राऊंड द विकेटचा मारा केला जातो सुधीरच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, झेल टिपणार का? खूप चांगला बॅलन्स करतायत, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर करतायत. आणि याचबरोबर आपण पाहतो की मोठा फटका बसता वंचित राहतोय फलंदाज आणि मोठा हादरा म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला चांगला कमबॅक सुधीर याच्या माध्यमातून. 6 चेंडू 10 धावायचं असताना पहिल्या 2 चेंडूंवरती अवंतर चेंडू, त्यानंतर गोलंदाजाला चेंज करण्याचा निर्णय, परंतु नियमांमुळे त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा मैदानावरती आणलं गेलं आणि या चेंडूवरती या गोलंदाजानं आपल्या संघाला होत्याचं नव्हतं करून दिलं. परंतु अद्याप देखील सामना बाकी आहे, अद्याप देखील सामना जिवंत आहे. कुठल्याही संघाच्या पारड्यामध्ये हा सामना मोठ्या प्रमाणात झुकलेला नाहीये. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज पारच्या आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. तर शोएब हा स्ट्रायकर हँडवरती आहे. सुधीर पुन्हा एकदा सज्ज, राईट राऊंड द विकेट. बॅकफुटला जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पहा नशिबाची साथ, दैव बलवंत बॅटीची आउटर एज घेत चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. डीप थर्ड मॅन रिजन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. पहा सामना कधी इकडे कधी तिकडे, अतिशय देखणा सामना होता मैदानावरती. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. शोएब स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाज सुधीर काय करणार?
अकुटाप्याचा चेंडू होता, यावेळेस चांगला चेंडू मानावा लागेल. गुड लेन स्पॉटवरून चेंडूला अतिशय वेगाने उसळी दिली. खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला आणि फलंदाज पूर्णपणे वंचित राहिला या शॉट पासून. पहा आता कुठेतरी फलंदाज बॅकफुटवरती असणार, कारण की एक धाव जेव्हा चेंडूपेक्षा जास्त होते त्यावेळेला मात्र फलंदाज मोठा फटका खेळण्यासाठी स्वतःला तयारी करत असतो आणि हीच संधी असते गोलंदाजाला त्याला चकवण्याची. वेळेस थोडासा फ्लाइटेड चेंडू जरूर केला गेला होता. फुलटॉस चेंडू बॅटचा नीट वरती येत नाहीये. एक धाव जरूर घेतली जाते, दुसरीचा कॉल दिला गेला, परंतु एकच धावेवरती थांबवलं जाते. पाहतोय आपण मित्रांनो, या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 चेंडू अद्याप देखील बाकी आहेत. 2 चेंडू कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. हा सामना जर का फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थातच नेक्स्ट लेवल संघाला जिंकायचा असेल तर 3 धावा करणं निर्णायक असेल. तर या 3 धावा केल्या जाणार का गोलंदाज सुधीर या 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी होणार. तो सुधीर ज्याच्या हातामधून चेंडू काढून घेतला होता, तो सुधीर पुन्हा एकदा सामन्याला जिवंत ठेवतोय आणि सामना आणून पोहोचवतोय. तो म्हणजे 2 चेंडू 3 धावांच्या घरामध्ये. पारच्या जो यंग टॅलेंट म्हणून सिद्ध झाल्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, तोच पारच्या काय खेळ दाखवणाऱ्या मैदानावरती. यावेळेस शफ्फल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. धावचितच्या माध्यमातून फलंदाज पारच्या मात्र बाद होतोय. सामन्याला रंगत, सामन्याला कलाटणी, सामन्याची उत्सुकता वाढते. समीकरण बदलता येणारे 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. क्रिकेट ह्याचंच नाव आहे क्रिकेट. असाच असतो क्रिकेट आणि अशाच प्रकारे झाला देखील पाहिजे क्रिकेट. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना पहिलेचे 2 चेंडू अवांतर गेले होते. गोलंदाजाला चेंज करण्याचा निर्णय केला गेला होता, परंतु नियमांच्या अटींमुळे गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आला आणि गोलंदाजाने करून दाखवलं की मी काय आहे, माझ्याकडे काय टॅलेंट आहे. आणि सामना आपण पाहतोय येऊन ठेपलाय तो म्हणजे 1 चेंडू 3 धावांवरती. जर का चौकार आला तर हा सामना निश्चित स्वरूपाने जिंकला जाऊ शकतो. 3 धावा पळून आल्या तरी देखील हा सामना जिंकला जाऊ शकतो. 1 धाव आली, 2 धाव आली किंवा चेंडू निर्धाव गेला तर मात्र नेक्स्ट लेवल संघाला पराभवाला सामोरे जावं लागू शकतं. काय घडेल आणि काय बिघडेल येणारा वेळ सांगेल. 1 चेंडू 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या चेंडूसाठी आणि या स्पर्धेसाठी. आणि यावेळेस पहा अजून देखील गंमत मैदानावरती, रंगत मैदानावरती, मनोरंजन मैदानावरती अजून देखील आहे. हेच आहे क्रिकेट मित्रांनो. कधी इकडे तर कधी तिकडे हृदयाचे ठोके कुठेतरी चुकतायत की काय. आणि प्रत्येक आलेला प्रेक्षक वर्ग तो म्हणजे उत्सुकतेने सामन्याकडे पाहतोय. स्तब्ध उभा राहिला प्रत्येक प्रेक्षक वर्ग. 1 चेंडू 2 धावांसाठी काय करेल सुधीर. यावेळेस चेंडूला हवेमध्ये खेळले गेले. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नाहीये, परंतु चेंडू जाते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. विजयी चौकार लगावते तो म्हणजे फलंदाज शोएब. आणि शोएबच्या माध्यमातून मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आलेत शोएब कडून. आणि शोएब ठरतो या सामन्याचा कदाचित कलाटणी देणारा खेळाडू, कारण की त्याच्याच बॅटीच्या आउटर एजला लागत दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तिथून मात्र असं वाटलं गेलं होतं की हा संघ सामन्यामध्ये कमबॅक करतो की काय. आणि शेवटच्या चेंडूवरती देखील 2 धावा पाहिजे होत्या आणि त्याच वेळेला शोएबच्या बॅटिंगमधून येतो चौकार. म्हणजे आज या संघासाठी कुठेतरी लक फॅक्टर म्हणून उभा राहतो की काय हा शोएब. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर पराभव संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रशांत भाई, मैं यहाँ पर सैयद फायर के आइकॉन के लिए कुछ कहना चाहूंगा. एक हार से कोई फकीर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. आने वाली और भी 4 मैच है KPL सीजन 6, ये लीग मैच है.